आपण रोजच्या प्रमाणे या सत्राला सुरुवात करूया. डोळे मिटून गणेशाला वंदन करून आणि गुरु प्रार्थना करून. सगळ्यांनी हात जोडूया, डोळे मिटूया. त्या विघ्नहर्त्या गणेशाने आपल्याला इथपर्यंत आणलं, कुठलेही खंड पडू दिले नाही आणि यापुढेही पडू देणार नाही. त्यासाठी त्याचे धन्यवाद आणि पुन्हा प्रार्थना. हे ज्ञान उत्तरोत्तर आमच्याकडे येत राहो अशी प्रार्थना करूया. आपल्या जीवनात प्रत्येक क्षणी आपल्यासोबत गुरु असावे. आपलं जीवन हे गुरुरूपच व्हावं. प्रत्येक कार्य हे गुरूंच्याच रूपाने प्रकट व्हावं. माझ्यातला मीपणा जो कोणी आहे किंवा जो काही आहे तो मीपणा नसून संपूर्णपणे गळून जावा. माझा श्वासोच्छ्वास, माझं प्रत्येक कार्य हे गुरूंचं कार्य. माझ्या ज्या काही भावना संवेदना प्रकट होतील त्या गुरूंना साजेशा अशाच प्रकट होतील अशी प्रार्थना करूया. हे सगळं ज्ञान जे गुरूंचं कार्य आहे सगळ्यांपर्यंत त्यांना पोहोचवून सगळ्यांच्या जीवनात प्रकाश त्यांना आणायचा आहे. तेच माझंही कार्य व्हावं त्या दृष्टीने प्रयत्न करूया. एक सर्वसाधारण जीव म्हणून न जगता ज्याच्या मागे अध्यात्माची शक्ती आहे, गुरूंचे आशीर्वाद आहे आणि ज्ञान आहे, असे पुरुषोत्तम म्हणून आपण जगूया. यासाठी गुरूंचा आशीर्वाद घेऊया, त्यांची प्रार्थना करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. जय गुरुदेव. जय श्रीराम. कालपर्यंत आपण जे वेगवेगळे 6 प्रकरणं बघितले. सगळ्यात पहिला प्रश्न आला होता वैराग्याचा, जिथे श्रीरामांना पूर्ण वैराग्य आलं आणि त्यांच्या मनातून स्वाभाविक प्रश्न आला की हे सगळं जीवन कशासाठी जगायचं. कारण प्रत्येक ठिकाणी माणूस सुख शोधायचा प्रयत्न करतो आहे आणि त्याला काही सुख मिळत नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर देता 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 वेगवेगळ्या मार्गाने हे जग काय आहे, ज्यांना हे मुक्ती हवी आहे त्यांचा व्यवहार कसा असावा, त्यांनी कसे प्रयत्न करावे, हे सगळं जग कसं निर्माण झालं, कसं स्थित आहे, याची शांती कशी होईल आणि याच्या शेवटी निर्वाण म्हणजे नेमकं काय की जिथे पूर्ण मन शांत. आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा श्रीरामांना स्वतःला शक्तिपात होतो, त्यांची स्वतःची मनाची अवस्था आता काहीही करायची गरज नाही अशी झालेली असते, तेव्हा वसिष्ठ ऋषी त्यांना सांगतात की तुमचा अवतार एका विशिष्ट कार्यासाठी झालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा संपूर्ण समाजाला तुमची आवश्यकता आहे, संपूर्ण समाज अजूनही दुःखात आहे, तशा वेळेस तुम्ही शांतपणे बसून राहणं हे काही कुठल्याही योग्याला शोभा देत नाही. त्यांनी सतत कार्य केलं पाहिजे. आपणही त्याच मार्गावरती चालणारे, तीच प्रेरणा घेणारे योगी आहोत आणि त्यामुळे आपण सुद्धा सगळ्यांनीही जे कोणी इथे माझ्यासोबत उपस्थित आहेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, पुढे जाऊन कधी यूट्यूबचे व्हिडिओ बघणारे असतील, त्या सगळ्यांनी या गोष्टीची जाणीव ठेवावी की जीवन हे काही एखाद्या किड्यामुंगीसारखं किंवा मगरीसारखं पळून राहणं याच्यासाठी नाही. की कुठलाही जीव असू द्या पृथ्वीवरती, प्रत्येकाला काही ना काही प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि साधी अगदी मुंगी जरी असेल तरी त्या मुंगीला सुद्धा कुठेतरी जीवनाची अपेक्षा असते, त्यासाठी सुद्धा ती प्रयत्न करत असते. असं असताना आपण मला सगळं काही प्राप्त झालं आहे म्हणून स्थिर बसून राहणं हे शोभा देणारं नाही.
आपल्याला हे कार्य करणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी श्रीरामांना हा जो उपदेश मिळाला त्याच्यामध्ये एक त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की जर योगी असेल आणि सगळंच काही सोडायचं आहे, कुठल्याही गोष्टीमध्ये मनातून कुठल्याही संकल्पना कुठल्याही भावना ठेवायच्या नाही, सगळ्या भावना शांत, मी पूर्णपणे तृप्त अशा स्थितीत असेल, तर माझ्या हातून कर्म कसं काय घडणार? मुळात ज्याचं मनच नाही, ज्याच्या कल्पनाच नाही, अशा व्यक्तीच्या हातून कुठलंही कार्य कसं काय घडू शकतं? कारण ज्याला काही करायचंच नाही आहे, कुठेही काही करण्याची भावनाच नाही, तो काय कार्य करणार? तर यावर वसिष्ठ ऋषी सांगतात की हे श्रीराम, जो जिवंत आहे त्याच्याचकडनं काही कार्याची अपेक्षा आहे, जो मेलेला आहे तो काहीच करू शकणार नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत काही ना काहीतरी आपल्याला करावंच लागेल. साधी गोष्ट घ्या, मी सगळं सोडून बसलो तरी थोड्या वेळाने भूक लागेल, खायला लागेल. त्या खाण्यासाठी, शरीराच्या पूर्तीसाठी मला कुठेतरी काहीतरी करावंच लागेल. ही अगदी बेसिक गोष्ट आहे. तर याच्या पुढे मग हे जीवन कसं जगायचं हे सांगता सांगता वसिष्ठ ऋषी वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं देतात, वेगवेगळ्या प्रकारचे आख्यान सांगतात. सत्राच्या सुरुवातीलाच, या सप्ताहातलं हे शेवटचं सत्र, पण या सत्राच्या सुरुवातीलाच आणि जर मला आठवण राहिली तर शेवटी मी या सगळ्या प्रश्नांचं एकाच वाक्यात उत्तर देईन की श्रीरामांनी जो प्रश्न विचारला, मनुष्य सगळ्या सुखांच्या मागे धावत धावत असतो आणि त्याच्यात त्याला सुख कसं मिळेल, तर याचं थोडक्यात उत्तर हे आहे की मनुष्य ज्या ज्या गोष्टींच्या मागे लागतो त्या सगळ्या बदलणाऱ्या, त्या सगळ्या अस्थिर अशा आहेत. आणि हा निव्वळ मूर्खपणा आहे की जे बदलतं आहे, जे अस्थिर आहे, ज्याच्यात परमनंटली सुख नाही, ज्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात, काही ना काही सतत उद्योग करावे लागतो, असला प्रयत्न आणि त्याच्यातून मिळणारं सुख हे सुद्धा टेम्पररी, हे सुद्धा क्षणिक आहे. मग त्याच्या विरुद्ध जाऊन अशा ठिकाणी जावं की जे सहज प्राप्त होईल, ज्याला प्रयत्न करायची गरज नाही, जे आपल्या अतिशय जवळ आहे आणि जे परमनंट आहे, ते कधीही ढळणार नाही. एकदा त्याच्यामध्ये गेलो की ते सुख आपल्याला कायमचं मिळालं. असं सुख कुठे आहे? तर असं सुख हे आपल्या आतमध्येच. तो जो काही परमात्मा आपण ज्याला म्हणू, कॉन्शियसनेस म्हणा, चैतन्य म्हणा, चित्त म्हणा, जे काही वेगळे नाव असतील, हे सगळं जे काही आहे ते आपल्या आतमध्ये आहे. म्हणजे इतक्या सहजासहजी स्वतःच्या आतमध्ये गेल्यानंतर प्राप्त होतं. त्यासाठी एवढं बाहेर भटकायची आणि आयुष्यभर मारामारी करायची गरजच काय? त्यामुळे वसिष्ठ ऋषी हे इनडायरेक्टली श्रीरामांच्या प्रश्नाचं उत्तर असं देतात की तुमचा मुळात प्रश्नच चुकीचा आहे. जे कोणी लोक अज्ञानापोटी ह्या सगळ्या सुखाच्या मागे बाहेर इकडे तिकडे धावतात, त्यांना सुख मिळणं शक्य नाही. कारण ज्या गोष्टीच्या मागे लागली ती गोष्ट बदलणारी आहे. आज तुम्ही एकावर प्रेम केलं, व्यक्तीवरती, ती व्यक्ती स्वतःही बदलू शकते, त्या व्यक्तीचं जीवन बदलू शकतं, ती व्यक्ती या जगातून जाऊ पण शकते. जी परमनंट नाही तिच्यावरती प्रेम करून सुखाची अपेक्षा कशाला करायची? आपण एखाद्या घरावरती प्रेम केलं, त्याच्यात दोष येऊ शकतात. आपण एखाद्या वस्तूवरती प्रेम केलं, तिच्यात दोष येऊ शकतात, ती नष्ट होऊ शकते. मग अशा स्थितीमध्ये हे सगळं अस्थिर आहे, त्याच्यावर प्रेम करण्यापेक्षा आपल्या स्वतःवरती, आपल्या आतमध्ये जो आत्मदेव आहे त्याच्यावर प्रेम करा. तो कायम तुमच्यासोबत आहे, तो कधीही तुम्हाला सोडून जाणार नाही आणि तो सहज प्राप्त आहे. त्याला काही प्रयत्न करायची गरज नाही, त्याला कुठले विशेष उपकरणं लागत नाही, बसल्या जागी सहज तो प्राप्त होतो. हे जेव्हा ज्यांना कळतं, ज्यांच्याकडे हे ज्ञान आहे, आणि कारण श्रीरामांनी तो प्रश्न विचारला होता की असं कुठलं ज्ञान आहे की ज्याच्यामुळे मी कायमचा आनंदी होईल, मला इकडे तिकडे कुठलेही प्रयत्न न करता सहज सुखी होईल, असं ज्ञान मला द्या. तर हे ज्ञान त्या एका वाक्यात मिळालेलं आहे की आत्मज्ञान, आत्मभाव हा आपल्यामध्येच आहे, आत्मदेव आपल्यामध्येच आहे, त्याच्यातच मग्न व्हा. सगळे सुख, सगळा आनंद तिथेच आहे, कधीही न ढळणारं, कुठलेही प्रयत्न करायची गरज नसणारं असं ते सुख आहे. आणि इथून मग पुढे सांगताना वसिष्ठ ऋषी पुन्हा जे काही आतापर्यंत सगळं कव्हर केलं त्याचं वेगवेगळ्या रूपाने, वेगवेगळ्या गोष्टींनी पुन्हा एकदा समजावून सांगतायत. त्याच्यात एक महत्त्वाचा विषय जो आपल्यासाठी आहे की जिथे ह्या सगळ्या दुःखांमध्ये आपण का अडकतो, हे सगळं चक्र कसं काय सुरू होतं आणि या चक्रातून आपण कसे सुटू शकतो, याच्याबद्दल एक पुन्हा मार्गदर्शन ते करतात. वसिष्ठ ऋषी सांगतात की एखादी गोष्ट, एखादा विषय, म्हणजे मी माझ्या नेहमीच्या ह्याच्यात सांगतो, गुलाबजाम बघितला. तर गुलाबजाम बघितल्याबरोबर मला खावासा वाटला. ओके, तो विषय झाला माझ्यासाठी, त्याला आपण म्हणतो विषय. मी आहे द्रष्टा, माझ्यासमोर आहे ते दृश्य. त्या दृश्यामध्ये मी अडकलो, मला दृश्य फार छान वाटलं
आणि ते छान वाटल्यानंतर मग मी त्याचा अनुभव घ्यायचा प्रयत्न केला. अनुभव घेतला म्हणजे गुलाबजाम खाल्ला. गुलाबजाम खाल्ल्यानंतर मला तो छान वाटला. तो का छान वाटला हे मला माहिती नाही, कारण जगातल्या प्रत्येकाला गुलाबजाम काही छान वाटत नाही. काही काही लोकांना छान वाटतो, काही काही लोकांना वाटत नाही. तर माझे कुठले तरी पूर्वसंस्कार होते म्हणून तो मला गुलाबजाम छान वाटला. ठीक आहे. छान वाटल्यानंतर माझ्यासमोरून गुलाबजाम गेला. म्हणजे मी ज्या पार्टीत गेलो असेल, घरी असेल, कुठेही असेल, पण तो गुलाबजाम 2 दिवसानंतर संपला. आता माझ्या जीवनात गुलाबजाम नाही. म्हणजे माझ्या जीवनात ते दृश्य, तो विषय आता उरला नाही. मी फक्त बघणारा ते दृश्य माझ्यासमोर आलं. ह्यानंतर म्हणजे ही झाली एक त्याचा विचार, त्याचं संवेदना आणि म्हणजे अनुभव घेणं संवेदना म्हणजे. आणि त्यानंतर मग मी त्याच्याबद्दल विचार करायला लागलो की अरे हा गुलाबजाम खूप छान होता. माझ्या डोळ्यासमोरून तर गेला आता, पण मनामध्ये गुलाबजाम सतत सुरू राहिलं. ती भावना निर्माण होत राहिली. आणि खरं म्हणजे त्या गुलाबजामचा आनंद घेतला आणि सोडला इतकं असतं ना, तर गोष्ट वेगळी होती. पण याच्या पुढे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होते ती ही भावना. ती म्हणते की अरे गुलाबजाम छान होता बरं का. आणि त्याचा अनुभव पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटणं, त्याच्यावरती पुन्हा पुन्हा प्रेम जडणं की गुलाबजाम छान होता म्हणून त्याचा सतत विचार करत राहणं. ही जी पायरी आहे आपल्या विचार साखळीतली, शृंखलेतली, ही पायरी सगळ्यात भयानक. जिथे आपण हा विचार करायला लागलो की अरे हा गुलाबजाम छान होता आणि तुम्हाला पुन्हा हवा, तो छान होता आणि पुन्हा हवा, दोन्ही गोष्टी. एक आलं छान होता आणि दुसरं आलं छान होता म्हणून पुन्हा हवा, पुन्हा त्याचा अनुभव घ्यायचा. ह्यानी आपल्या वासना बळकट होतात. याला म्हणतात भावना. ह्या भावनांमध्ये जेव्हा आपण अडकतो, जेव्हा आपल्या वासना बळकट होतात, त्याच्यामुळे त्या जेव्हा पूर्ण झाल्या तर ठीक, नाही झाल्या आणि या सहसा पूर्ण होत नाही, कारण त्या पुन्हा पुन्हा त्याच चक्रात नेतात. एकदा आपण त्याचा आस्वाद घेतला, विषयाचा आस्वाद घेतला, दृश्यामध्ये फसलो की ते दृश्य पुन्हा 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 हवंसं वाटतं. आणि ह्या सगळ्या शृंखलेत जेव्हा ते पूर्ण होत नाही, तेव्हा त्यांची पूर्णतेसाठी आपण पुन्हा पुढचा जन्म घेतो. तर ही जी साखळी चाललेली आहे, याच्यातून काही काही गोष्टी आपल्या हातात आहेत. पहिली गोष्ट आपल्या हातात आहे की एकदा खाल्लं त्याच्यानंतर विचार न करणं. कदाचित माझ्या डोळ्यासमोर न कळत का होईना पण एखादं दृश्य येतं की जे मला कदाचित आवडीचं असेल किंवा नावडीचं असेल. आवडीचं दृश्य आलं तर त्याच्याकडे एकटक बघत राहणं. इथे माझ्याकडे थोडा चॉईस आहे. असं वाटलं की आहे मला आवडणारं दृश्य पण हे फसवणार आहे, तर पटकन डोळे दुसरीकडे फिरवले आणि त्याच्यातून निघून गेलो. पण कधी कधी काही काही दृश्यांमध्ये आपण आपल्या नकळत ओढले जातो, फसतो, पण ते दृश्य दूर होतं. जे काही आपण वस्तू बघितली ती दूर होते. ती दूर झाल्यानंतरही आपण जेव्हा तिचा विचार करत राहतो तिथे आपण फसतो. मग चला, पहिल्यांदा डोळे नाही मिटू शकले ना, ओके, दुसऱ्या वेळेस विचार तर नका करू, सोडून द्या. आपल्या स्वतःला सांगा हा विचार पुन्हा पुन्हा करायला लागलो म्हणजे आता मी याच्यात फसतोय, म्हणून तो विचारसुद्धा थांबवता आला पाहिजे. आणि तोही नाही केला तर मग मात्र पुढचे सगळे परिणाम आपल्याला पुन्हा भोगावे लागतात. त्याला कसं थांबवणार या विचारांना? तर इथे आपल्यातला जो विवेक आहे त्या विवेकाची जागृती झाली पाहिजे. विवेक म्हणजे काय? विवेक म्हणजे जे योग्य आणि अयोग्य आपल्याला ठरवता येईल असं. साधा आहे, निरक्षर विवेक म्हणतो. म्हणजे मला कळलं पाहिजे की काय योग्य काय अयोग्य. एवढी बुद्धी खरं तर प्रत्येकाला असते, काय योग्य आणि काय अयोग्य. पण असं होतं, मला जे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे, जे पहिल्या सत्रात मी व्यक्त केलं होतं, ते आश्चर्य म्हणजे की सगळ्या जगाला सगळ्या गोष्टी होतील. लोक समस्येत जातील, त्यांना रोग होतील, त्यांना दारिद्र्य येईल, काय काय होईल, त्या सगळ्यांचे कारणही मला माहिती आहे. पण जेव्हा मी त्याच गोष्टी करायला जातो ज्या गोष्टींमुळे लोकांना हे झालं, जेव्हा मी त्याच गोष्टी करतो किंवा करत नाही, ज्या करायला पाहिजे त्या करत नाही, आणि स्वतःला तरी सांगतो की नाही मला काही होणार नाही किंवा मी भोगून घेईल, माझी तयारी आहे, हा जो एक अनावश्यक विश्वास, हा एक जो ॲरोगन्स, उर्मटपणा आपल्यामध्ये येतो, ते माझ्या दृष्टीने आठवं आश्चर्य. आपल्याला क्लिअरली दिसतंय की अति खाण्यामुळे, अति झोपण्यामुळे, व्यायाम न करण्यामुळे, प्राणायाम ध्यान न करण्यामुळे, अध्यात्माच्या मार्गावर न राहिल्यामुळे, ज्ञानाचा उपयोग न केल्यामुळे ह्या लोकांच्या आजूबाजूला इतक्या समस्या आहेत. वेगवेगळे परिस्थितीतून जात आहेत. कोणी हॉस्पिटलमध्ये आहे, कोणी मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे, कोणी दारिद्र्यात आहे, आणि तरीही मला बुद्धी होत नाही. हे सगळ्यात मोठं आश्चर्य माझ्या दृष्टीने. आणि ज्यांना बुद्धी होते मग ते काय करतात, ते सरळ सरळ याचा अभ्यास करायला लागतात आणि पहिलाच विवेक समोर येतो. अनेक जे काही षटसंपत्ती म्हटले त्याच्यामध्ये विवेक हा आहे. विवेक, वैराग्य आणि बाकी गोष्टी. विवेक हा पहिलाच गुण आहे तिथे. ज्यांना विवेक आला ते काय करतात, ते जास्त डोकं नाही लावत,
ते एकदा ही ट्रिक कळली, विवेक म्हणजे काय, योग्य की अयोग्य, योग्य कोण ठरवणार, अयोग्य कोण ठरवणार. आपण काल परवाकडे जसं बघितलं की माझं मन योग्य अयोग्य नाही ठरवू शकत, कारण ते अनेक लोकांचं इम्प्रेशन आहे, अनेक लोकांनी जे संस्कार केले त्याच्यातून मी योग्य अयोग्य ठरवायला जातो. मग योग्य अयोग्य कसं ठरवायचं, तर गुरु आणि शास्त्र यांनी जे सांगितलं त्या मार्गाने जायचं. हा विवेक एकदा जागृत झाला की मग आपल्या डोळ्यासमोर जे काही विषय येतात, ज्या भावना येतात, त्यांना आपण तिथल्या तिथे थांबवू शकतो. एकदा हे याच्यातून बाहेर पडलो, हा विवेक स्ट्रॉंग केला की आपले सगळे पुढचे अविद्या अज्ञान ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला वाचवता येतं. म्हणून या विवेकला आपल्या जीवनामध्ये स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्याकडे विवेक आहे ते खरंच सुखी आहेत, कारण त्यांच्या चुका होण्याची शक्यता फार कमी असते. ह्यानंतर वसिष्ठ ऋषींनी 2 फार मोठे आख्यान याच्यात सांगितले योग वासिष्ठमध्ये. एक आहे पाषाण आख्यान आणि दुसरं आहे अविद्या आख्यान. तर ह्या सगळ्यांमध्ये जाणं कठीण आहे. खरं हा जो निर्वाण प्रकरणाचा उत्तरार्ध आहे ना, तर हे जे सुमन महादेवकरांचं पुस्तक आम्ही सांगतो आहे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 850 पानं आहेत, आणि या 850 पानांपैकी 350 पानं हे केवळ या उत्तरार्धामध्ये आहेत. इतके मोठे मोठे प्रकरण याच्यात आहेत. ते सगळेच्या सगळे इथे वर्णन करणं सांगणं हे या एका तासात शक्य नाही, पण त्याच्यातला जो मतितार्थ आहे तो मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. मात्र पुस्तक जरूर वाचा. यामध्ये पाषाण आख्यान म्हणून एक आख्यान सांगितलं की जसं ही जी सृष्टी आहे, असं आपण म्हणतो की माझ्या मनात काही ना काही दृश्य येत राहतात आणि सगळं क्रिएशन हे माझ्या मनातच आहे, आतल्या आतच मी सगळे नवीन नवीन विश्व बघतो. तसा एक कुठेतरी मोठी शिळा होती, आणि त्या शिळेमध्ये, शिळा म्हणजे मोठा दगड असेल, त्याच्यामध्ये वसिष्ठ ऋषी एक विश्व बघतात आणि त्या विश्वाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय काय झालं, त्याच्यामध्ये कसला उदय कसा होतो, कुठल्या त्या क्रिएशन्स कसे, विश्व कसे निर्माण होतात, ब्रह्मांड कसे निर्माण होतात, तिथे प्रलय कसा होतो, त्या प्रलयातून ते कसं कसं नष्ट होत जातं, आणि तो प्रलय झाल्यानंतर मग रुद्र कसं येतो, रुद्र येऊन सगळं कसं काय गिळंकृत करून जातो, मग तिथे महाकाली कशी येते, ती कशी काय सगळ्या विश्वांना बांधते, त्या सगळ्यांना कसं गिळंकृत करते, मग ती कशी काय त्या रुद्रामध्ये समाविष्ट पावते. ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि ते खरंच वर्णन वाचनीय आहे. पण त्याच्यातून 2-3 गोष्टी ज्या मला आत्ता या छोट्याशा काळामध्ये आजच्या सत्रामध्ये सांगता येतील त्या सांगायचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट, हे विश्व जसं त्या पाषाणात त्यांनी बघितलं, शिळेमध्ये बघितलं, तसंच ते आपल्या आतमध्येही आहे. आपण स्वतःच्या आतमध्ये जेव्हा बघतो ना, तेव्हा लक्षात येतं की आपलं मन किंवा आपल्या आतला जो काही ज्याला आत म्हणतो आपण, ते काही स्थिर नाही आहे. सतत कुठले ना कुठले विचार, कुठले ना कुठले क्रिएशन्स हे सुरू असतात. आणि ह्या क्रिएशनच्या बाबतीत जेव्हा विचार करतो, तर त्यामध्ये वसिष्ठ ऋषींनी सांगितलं की मी हे सगळे प्रलय दुरून बघत होतो, मी त्यांचा भाग नव्हतो, मी फक्त एक द्रष्टा, एक फक्त ऑब्झर्वर म्हणून होतो. तसंच आपल्या आतमध्ये जे जे होतं त्याला जर का एक ऑब्झर्वर म्हणून आपण बघू शकलो, स्वतःपासून दूर, ओके, कारण त्याच्यात जे वर्णन दिलेलं आहे की ती एक महाकाली आणि तिच्या अंगावरती सगळे वेगवेगळे विश्व बांधलेले, ती स्वतः गोल गोल फिरते आणि तिच्यासोबत सगळे विश्व फिरतायत, परंतु वसिष्ठ ऋषी बाजूला उभे राहून बघत होते. तर आपण जर स्वतः तेवढा द्रष्टा म्हणून झालो, बघणारा म्हणून झालो, तर आपल्या आतमध्ये जे काही रुद्र रूप येत असेल, आपल्या आतमध्ये जे काही वेगवेगळे विश्व निर्माण होत असतील, आपले विश्व म्हणजे काय की एका क्षणी काहीतरी दृश्य बघितलं, त्याच्याबद्दल विचार करत 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 गेलो, मग थोड्या वेळाने दुसरं कुठलं तरी विश्व बघितलं, त्याच्याबद्दल विचार करत गेलो, बायकोनी 2 टोमणे मारले, आपल्याला बोलता येत नाही, नवऱ्याला बोलता येत नाही, पण मग मनातल्या मनात तर आपण बरंच काही बोलून जातो, ते एक आणखी विश्व निर्माण झालं, राईट. आणि कधी कधी हे बाहेर पडायला लागतं, किंवा एखाद्या स्त्रीला कोणीतरी काहीतरी बोललं, तिथे बोलता येत नाही किंवा बोलायला लागले, तर हे आतलं सगळं बाहेर पडतं. या सगळ्या प्रकारांमध्ये होतं काय की यातला जो मी आहे, तो मी स्वतः त्या सगळ्या विश्वांचा भाग होतो आणि त्यांच्यासोबत गरगर 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 पूर्ण आयुष्यभर फिरत राहतो. पण ह्या विश्वांपासून स्वतःला दूर केलं आणि फक्त बघितलं काय होतंय, तर आपण स्वतः अतिशय स्थिर आणि शांत राहतो. एक द्रष्टा जो असतो ना, त्याला काहीही फरक पडत नाही. सिनेमे वगैरे बघताना थोडंसं 2-4 अश्रू येत असतील किंवा थोडी एक्साइटमेंट होत असेल, परंतु पूर्ण सिनेमाभर काही आपण त्याला अटॅच होतो असं नाही, आणि झालो तरी थोड्या वेळाने बाहेर. तशी आपल्या स्वतःच्या बाबतीत एक फक्त ऑब्झर्वर म्हणून जर बघितलं की माझ्या आतमध्ये काय होत आहे, माझ्या आतमध्ये हे स्पंदनं येत आहेत, मला अशा प्रकारचा राग येतो आहे, मला अशा प्रकारचा हर्ष होतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर नुसत्या ऑब्झर्वरच्या दृष्टीने, एक द्रष्ट्याच्या दृष्टीने बघितलं की हे होत आहे,
तर आपण त्याच्यापासून जो आपला मूळ स्वभाव आहे तो स्थिर राहील, त्याचा भाग होणार नाही. आणि मग जेव्हा आपण म्हणतो की अरे माझ्या मनाला त्रास होतो किंवा मी याच्यात अडकतो, तेव्हा ह्या ऑब्झर्वरची एक विशेषता आहे की त्याला काहीच होत नाही. हे मन कितीही गोंधळ घालायला लागलं पण तुम्ही त्या मनाचा भाग न होता त्याच्यापासून दूर राहून फक्त मनाला बघायला लागले, तर ह्या ऑब्झर्वेशनचं वैशिष्ट्य सगळ्या बाबतीत, म्हणजे आपण काल श्वासाच्या बाबतीत बघितलं, आज मनाच्या बाबतीत सांगतो आहे की जेव्हा तुम्ही फक्त बघता ना, त्या आपोआप त्या गोष्टी सगळ्या स्थिर होतात. श्वासाकडे आपण काल बघितलं की फक्त श्वासावरती लक्ष ठेवा, मुद्दाम प्रयत्न करायची गरज नाही. तर थोड्या वेळाने असं लक्षात येतं की अरे माझा श्वास आपोआप हळूहळू स्थिर झाला आहे, एक संथ आणि व्यवस्थित श्वास असा सुरू आहे. तसंच आपल्या भावनांकडे सुद्धा नुसतं बघायला लागलो की आपोआप त्या स्थिर होतात. त्या पाषाणाख्यांमधून हे काही 2-3 महत्त्वाचे पॉईंट आपल्यासाठी होते की केवळ द्रष्टा व्हा, त्या गोष्टींचा जे काही होत आहे त्याचा भाग होऊ नका, त्याच्यापासून स्वतःला दूर ठेवता आलं तर फारच छान. त्याच्यानंतर वसिष्ठ ऋषींनी एक अविद्या आख्यान हेही सांगितलंय. याच्यामध्ये एका राजाची गोष्ट आहे, त्याचं नाव होतं विपश्चित. आणि ह्या विपश्चित राजाच्या राज्यावरती आक्रमण झाल्यावर त्यांनी स्वतःचे 4 रूपं निर्माण केले आणि त्या 4 रूपांना वेगवेगळ्या दिशांना पाठवून दिलं आणि तो स्वतः मात्र त्या अग्नीमध्ये समाविष्ट झाला. तर हे 4 विपश्चित वेगवेगळ्या दिशांना गेले, त्यांनी आपल्या शत्रूंना हरवलं. परंतु त्याच्यानंतर अग्निदेवाची कृपा होती आणि त्यामुळे त्यांनी असा विचार केला की चला आपण हे जग, हे क्रिएशन बघू, हे ब्रह्मांड केवढं मोठं आहे हे बघण्याचा त्यांनी विचार केला. आणि हे बघण्यासाठी त्यांनी अग्निदेवाकडून जी काही शक्ती लागते बघण्यासाठी ती मागितली आणि ते या सगळ्या विश्वाचा पसारा बघण्यासाठी गेले. आपल्यातल्या ज्यांना कोणाला फिरण्याची हौस आहे त्यांच्यासाठी हे आदर्श उदाहरण आहे. काय आहे, आपल्याला असं वाटतं की चला मी हिमालय बघावा, मी आल्प्स बघावे, मी युरोप बघावा, अमेरिका बघावी, ब्राझील बघावा, ॲमेझॉन बघावं, भारतामध्ये साऊथला जावं, समुद्र बघावा, क्रूज करावा, सगळं बघा 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 अशी इच्छा खूप होते. आणि त्यांच्यासाठी विशेष करून हे उदाहरण आहे. परंतु हे फक्त डोळ्यांशी संबंधित आहे. बाकीच्या आपल्या इंद्रियांच्या बाबतीत सुद्धा हेच उदाहरण तसंच लागू पडतं. आपल्याला भोग भोगण्याची, याच्या मागची जी मूळ टेंडन्सी आहे ही आहे भोग भोगण्याची इच्छा, की त्याच्यामध्ये मला इतक्या प्रकारचा भोग घ्यायचा आहे, मला सगळ्या प्रकारचे जेवढे प्रकारचे पदार्थ असतील सगळ्या प्रकारचे खायचे आहेत, सगळ्या पदार्थांची चव घ्यायची आहे. नुसत्या महाराष्ट्रात जरी एक जीवन संपूर्ण संपवायचं म्हटलं ना तरी सगळ्या पदार्थांची चव घेता येत नाही. आपल्याला सगळ्या जगातल्या पदार्थांची चव घ्यायची असते. अनेक प्रकारे आपल्याला अनेक गोष्टी ऐकायच्या असतात. हे म्युझिक ऐकायचं, ते म्युझिक ऐकायचं, याचा आनंद घ्यायचा, राईट. शरीराच्या बाबतीत सुद्धा किती प्रकारचे भोग घेण्याची इच्छा असते. या सगळ्या याच्यामध्ये ही गोष्ट फार छान आहे की हे जे विपश्चित राजा होते, चारहीच्या चारही, हे यांनी सतत 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 भ्रमण करत राहिले आणि एक जीवन संपलं की दुसरं जीवन पुन्हा त्या जीवनामध्ये पूर्वीच्याच वासना, मला भ्रमण करायचं आहे, भ्रमण करायचं आहे, ब्रह्मांड बघायचं आहे आणि पुन्हा बघायला सुरुवात. सतत फिरत राहिले, वेगवेगळे रूपं घेत राहिले आणि शेवटी कितीही झालं तरी त्यांचं भ्रमण काही संपलं नाही. सारखं बघा 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 एवढंच त्या टेंडन्सीमध्ये. आणि मग त्याच्यामध्ये कोणी कुठे कुठे एक अडकून पडला, एक राजा झाला, एक फिरतोच आहे. एकाला विष्णुपदी गेल्यामुळे मुक्ती मिळाली आणि त्याच्यातला एक जण होता, त्याला तो चंद्राच्या तिथे अडकला, चंद्राच्या भावनेमध्ये अडकला, त्याच्यामुळे त्याचं ते वेगळं रूप आलं. तर अशातल्या एकाला वसिष्ठ ऋषींनी तिथे समोर बोलवून आणलं. ते हरिण म्हणून त्या रूपात होता. हरिणाच्या रूपात आल्यानंतर त्याला समोर बोलवलं आणि मग अग्नीत त्यांनी प्रवेश केल्यावरती स्वतःचं मूळ रूप त्या विपश्चित राजा त्याच्यात आला. गोष्ट खूप कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामुळे त्या गोष्ट काय आहे हे समजण्यापेक्षा काय सांगितलं आहे गोष्टीमध्ये ते समजायचा प्रयत्न करू. आणि जेव्हा त्याला विचारलं की तू काय काय चमत्कार बघितले, तर त्यांनी असेच सांगितले की हे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बघितल्या, त्याच्यामध्ये इतक्या वेगवेगळे प्रकारचे अज्ञान, सगळ्या गोष्टींमध्ये फिरणं आणि सगळ्या गोष्टींचा अनुभव घेण्याची इच्छा, सगळ्या गोष्टींचं सुख उपभोगण्याची इच्छा, याच्या मागेच आम्ही धावत राहिलो. सतत धावता धावता आज परिस्थिती अशी आहे की अजूनही भ्रमण सुरूच आहे, अजूनही मुक्ती नाही. ही गोष्ट आपण थोडी वेगळ्या दृष्टीने समजून घेऊ की कितीही केलं ना, ही जी अविद्या आहे ही अविद्यासुद्धा या ब्रह्माचाच, याच कॉन्शियसनेसचाच, याच परमात्म्याचाच, याच चैतन्याचा भाग आहे. चैतन्य जसं अनादि अनंत तशी ही अविद्यासुद्धा अनादि अनंत. त्याच्यामुळे एवढं जर कळत असेल
की हे चैतन्य जसं अनादि अनंत आहे तशीच अविद्याही अनादि अनंत आहे. म्हणजे मी कितीही कुठल्याही गोष्टीचा भोग घ्यायचा प्रयत्न केला, आनंद घ्यायचा प्रयत्न केला, तरीही मला त्याच्यात सुख मिळणार नाही. कारण ते मिळालं तरी ती संपणारच नाही, अजून आहेच, अजून पुढे दिसतच आहे. चला बघू, चला बघू, चला खाऊ, चला पिऊ, चला हे करू, सारखं सुरूच राहणार आहे. मग आपल्याकडे बरं या सगळ्यांच्या मागे काय कारण असतं, या फिरण्याच्या मागे काय, तर मला आनंद मिळावा. मला असं हिमालय बघितलं की छान वाटतं, आल्प्स बघितले की छान वाटतं. चला काही महिने राहिले, मग परत आलो, पुन्हा काही काळाने इच्छा होते की आणखी हे बघू, आणखी ते बघू. ही जी इच्छा येत राहते, या ज्या डिझायर्स आहेत, या ज्या वासना आहेत, या कधीही न संपणाऱ्या आहेत आणि त्या त्या अविद्येच्या द्वारे कधीही पूर्ण होऊ शकत नाही. कारण अविद्या स्वतः अगणित आहे. किती मागे लागा, तुमचं मन भरणार नाही. आणि हे का करतोय आपण, तर स्वतःला आनंद देण्यासाठी. तर स्वतःला आनंद देण्यासाठी आपल्याकडे 2 चॉईसेस आहेत. एक तर अविद्येच्या मागे लागा, नाही तर विद्येच्या मागे लागा. ज्ञानाचा मार्ग आणि अज्ञानाचा मार्ग. अज्ञानाचा मार्ग हा कधीही न संपणारा, अनादि अनंत, कुठे कुठे जावं लागेल, जेवढं विश्व तेवढं ते. मी आताही सांगतो, आपण जसं आपल्यातल्या कित्येकांना हे जे काही आता सध्या वेगवेगळे मिशन सुरू होत आहेत, चंद्रावरचं मिशन असेल, मंगळावरचं मिशन असेल, आपल्याला इच्छा होत असेल की मी पण त्याच्यात जायला हवं म्हणून, हो ना. आपण सगळे प्रयत्न करायला लागलो त्याच्यामध्ये, तर तीही इच्छा असते. पण लक्षात घ्या, हे विश्व एवढं मोठं आहे, हे आपल्या मनाला तृप्त करू शकणार नाही. आणि मग हा मार्ग जो तृप्त कधीच करू शकणार नाही, तो पकडायचा की एवढे प्रयत्न करायचे, इतका पैसा खर्च करायचा आणि एवढं सगळं करायचं, त्याच्याऐवजी आतमध्येच जावं, बसल्या जागेवर. त्याला खुर्ची लागत नाही, आसन लागत नाही, जिथे असाल तिथे, आणि त्याच्यामध्ये गेलो की सगळं ब्रह्मांड आपल्याच आतमध्ये, सगळं सुख इथेच. ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करतोय ते इथेच आहे. लक्षात घ्या, हा विषय जर समजला ना, तर सुखाच्या मागे धावण्याची टेंडन्सी थांबून जाईल. कुठला विषय आहे, 2 भाग असतात, जे दृश्य आणि त्याला म्हणतो आपण दर्शन. म्हणजे खरं त्रिपुटी हा विषय अध्यात्मात, तत्त्वज्ञानात नेहमी आलेला आहे की द्रष्टा, दृश्य, दर्शन, ह्या सगळ्या अशा वेगवेगळ्या गोष्टी म्हटलेल्या आहेत. तर ह्यामध्ये द्रष्टा म्हणजे मी बघणारा, माझ्यासमोर जे काही दिसतं आहे ते दृश्य, आणि त्याचा जो अनुभव येतो आहे त्याला दर्शन म्हणतात. उदाहरणार्थ, मी बघणारा गुलाबजाम हे दृश्य, आणि ते खाल्ल्यानंतर जो मला आनंद होतो त्याला मी माझ्या दृष्टीने दर्शन म्हणेल. सध्या त्याला अनुभव म्हणूया. तर हा जो अनुभव असतो ना, आपलं सुख हे या अनुभवात असतं. आणि हे जर कळलं तर मला त्या बाहेरच्या गोष्टीची गरज नाही आहे. मी त्या बाहेरच्या गोष्टीमध्ये सुख अनुभवण्याचा प्रयत्न नाही करणार, कारण अनुभव हा आतमध्ये आहे. अनुभव हा जिभेच्या नंतर, खाली गेल्यानंतर आतमध्ये आहे. तर हा जो अनुभव आहे हा बाहेरच्या पदार्थाशिवाय होऊ शकतो. विश्वास नसेल बसत तर स्वप्न बघताना आपल्या जीवनामध्ये आपल्यासोबत एकही वस्तू प्रत्यक्षात नसते, पण स्वप्न बघता बघता आपण एखादी वस्तू बघतो आणि त्या वस्तूचा अनुभव घेता घेता आपल्याला त्याचा आनंद घेता घेता अनुभव यायला लागतो. राईट. एखादं सुंदर दृश्य बघितलं तर आपल्या अंगावर झोपेत सुद्धा रोमांच येतात, आपल्या न कळत का होईना. हे जेव्हा असं असतं तर याचा अर्थ अनुभव हा पदार्थाशिवाय असू शकतो. बाहेरचं कुठलाही पदार्थ नसेल तरी मी माझा आनंद घेऊ शकतो. हा अनुभव माझ्या आतमध्येच आहे, तो काही बाहेरून आलेला नाही आहे. मग या अनुभवाच्या बाबतीत जर जागरूक झालो की अरे हे सगळं सुख माझ्या आतमध्येच आहे, बाहेर कशाला शोधायचा प्रयत्न करू मला. आणि बरं ते अनादि अनंत आहे, न संपणार आहे. ही विहीर अशी आहे की ही कायम भरलेली आहे. जेव्हा पाहिजे मला थोडं सुख हवं आहे, डोळे मिटा, आपल्या विहिरीत इथे बादली बुडवा, बादलीभर सुख बाहेर काढा, आंघोळ करा, एन्जॉय करा. कशाला पाहिजे बाहेरच्या पदार्थांची गोष्ट, फुकटी मिळत आहे. वसिष्ठ ऋषी हेच सांगतात. ते म्हणतात की हे लोक हो, एवढ्या कळकळीने, ते असं हात वर करून सांगतात की एवढ्या कळकळीने मी सांगतो, अनेक लोक सांगतात, सतत कंठशोष करून सांगतो आहे की सगळं सुख हे आतमध्येच आहे, बाहेर सुखांच्या मागे लागू नका. पण का ऐकत नाही? तुम्हाला जर माझं म्हणणं पटत नसेल तर हा एक वृद्ध माणूस तुम्हाला जे काही सांगतोय की ज्यांनी स्वतःचं त्याच्यात, म्हणजे मला काही पैसे मिळणार आहेत म्हणून सांगतोय अशातला प्रकार नाही, मला तुमच्याकडून काही द्रव्याची अपेक्षा आहे म्हणून सांगतो अशातला प्रकार नाही. तुमच्या कल्याणासाठी हे जे काही ब्रह्माकडून मिळालेलं ज्ञान आहे हे मी तुम्हाला सांगतोय. निदान तेवढ्यासाठी तरी या शब्दांवर विश्वास ठेवा आणि त्याचं पालन करा. असं कळकळीचं आवाहन वसिष्ठ ऋषी करत असतात या जगामध्ये. म्हणून ते जे 8वं आश्चर्य मी म्हटलं की सांगून सुद्धा वळत नाही, का माहीत नाही, पण त्याचं कारण अजूनही कोणाला कळलं नाही. वास्तविक पाहता या सृष्टीमध्ये हा इम्बॅलन्स राहणारच आहे. सगळेच लोक की आत्मज्ञानी होतील असं नाही.
आपल्यासारख्यांच्या जीवनात हे ज्ञान आलंय, त्याच्यामुळे भाग्यशाली आहोत. या रथावर जितक्या लवकर बसता येईल तितक्या लवकर बसा. ज्ञानाचा रथ गुरुमाऊली घेऊन जातील आणि लवकरात लवकर आपल्याला पुढे पळवतील. ज्ञान आज आपल्या आयुष्यात येत आहे, त्याचा पुरेपूर उपयोग करून या चक्रातून सुटण्यासाठी प्रयत्न करा. उगाच टाईमपास करत आयुष्यामधला मोलाचा वेळ फेसबुक, व्हॉट्सॲप आणि नको त्या गोष्टी, फालतू गप्पा यामध्ये घालवण्यापेक्षा ज्ञानाचा मार्ग घ्या. मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं, हे सगळे ज्ञानाचे मोती, सगळे संत, सगळे ऋषी तुमच्याकडे त्या यूट्यूबवरती, वेगवेगळ्या चॅनलवरती, झूम कॉल्सवरती आणि विद्याधरजींसारखे आहेत की जे सगळे सेशन ऑर्गनाईज करतायत. ते अहोरात्र झटत आहेत की ते सगळे प्रयत्न, सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आणाव्यात. एवढं सगळं सहजासहजी मिळत असताना कुठेही तपश्चर्या करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. याचा फायदा करून घ्यावा आणि सुटावं. कशाला नको त्या गोष्टींमध्ये अडकत राहायचं, कशाला आयुष्य वाया घालवायचं, नाही का? तर हा उपदेश वसिष्ठ ऋषी करतात. अविद्या आख्यानमध्ये त्यांनी हे फार छान सांगितलं आहे. त्याच्यात त्यांनी आणखी एक सांगितलं, हे अविद्या आख्यान झाल्यानंतर, म्हणजे अविद्येचं स्वरूप सांगितल्यानंतर ते म्हणतात की एक चांगला मित्र काय असतो. तो सगळ्यात चांगला मित्र आणि मग त्या मित्राची बायको, त्याची मुलं हे कसे आपली सेवा करतात. तर त्यांनी सांगितलं स्वकर्म हा आपला सगळ्यात चांगला मित्र आहे. आपले स्वतःचे कर्म हे ज्यांना समजले की माझे कर्म हे माझ्यासोबत कायम राहणार आहेत, त्याच्यामुळे माझे कर्म कसे असावे हे मी ठरवावं. चांगले कर्म केले तर माझ्या आयुष्याच्या चांगल्या कर्माची फळंसुद्धा सोबत राहतील. हात जोडून मी जे म्हणेल ते माझ्यासमोर मांडतील. ह्याच कर्मांच्याद्वारे मी पुढे माझ्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा माझ्यावर काही काही प्रसंग येतील तर हेच माझे कर्म माझ्यासोबत बळाच्या रूपाने, निर्भयतेने माझ्यासोबत येतील, मला मार्गदर्शन करतील, चांगल्या गोष्टी सांगतील, माझ्या आयुष्यात हवे ते सुख मला आणून देतील. त्यामुळे या कर्माला स्वतःच्याच आपला चांगला मित्र समजावं आणि त्याला नेहमी खुश ठेवावं आणि चांगलं करावं. त्या कर्माला कधी वाईट मार्गावर जाऊ देऊ नये. आणि ही गोष्ट ज्यांना समजली ते आपले कर्म नेहमी पक्के ठेवतात, नेहमी चांगले ठेवतात. कारण अनेकदा आपल्या आयुष्यात अनेक प्रकारचे प्रसंग येऊ शकतात, पण जेव्हा असे प्रसंग येतात त्यावेळेस आपल्याला काय आठवतं तर आपले कर्म. ज्यांना असं वाटतं की काहीतरी चुकीचं झालं असेल तर माझे काही कर्म चुकीचे होते का किंवा काय होते का, अशी एक मनात शंका जर आली तर ती येतात की माझे कर्म काय असू शकतील. तर त्यावेळेस चांगले कर्म केलेले असतील जे आपल्या स्मृतीत आहेत, जे आपल्याला माहिती आहे, ते एक निर्भयपणा राहतो की माझं काही गडबड नाही, सगळं काही व्यवस्थित आहे. आणि ज्यांना कोणाला शंका येत असेल की माझ्या कर्मांच्या बाबतीत काही गडबड आहे किंवा कसं, तर आपल्या आयुष्याचे सरळ सरळ 2 भाग करावे. एक भाग आज आपण कुठे आहोत ते बघावं आणि एक भाग निगेटिव्हिटीचा. आणि हा जो निगेटिव्हिटीचा भाग असेल, आपल्याला जे काही दुःख झाले असेल, जे काही त्रास झाला असेल, त्याला थोडंसं बाजूला ठेवावं आणि सकारात्मकतेकडे बघावं. मी असं म्हणतो, जे इथे श्रोते आहेत सगळेजण, तुमच्या जीवनात योग वसिष्ठ आलं आहे, तुमच्या जीवनात गुरु आले आहेत, यापेक्षा आणखी चांगलं काही होऊ शकेल असं मला वाटत नाही. म्हणजे माझ्या बाबतीत जेव्हा कधी हा प्रश्न विचारला होता की या जीवनाकडनं काय अपेक्षा आहेत, तर माझं उत्तर असं होतं की जीवनाकडनं काय अपेक्षा या जीवनाच्या पूर्वी ठरायला हव्या. ओके, जीवन झाल्यानंतर, जन्माला आल्यानंतर काय अपेक्षा करणार ना, आता तर जे येईल ते येईल. जसं मला एखादा जॉब घ्यायचा आहे तर जॉबकडनं काय अपेक्षा आहे, तर जॉबवर जाण्यापूर्वी मी त्या अपेक्षा घेईल. लग्न करायचं आहे, मुलीकडनं काय अपेक्षा आहे, तर लग्न करण्यापूर्वी त्या अपेक्षा ठरवण्यात आणि त्या सेट करण्यात अर्थ आहे. तसं इथे जीवनाकडनं काय अपेक्षा आहे, तर मला जर कधीही जन्म घेण्यापूर्वी संधी मिळाली असेल तर मी सांगितलं असतं की मला मानव जीवन द्या आणि मला एक गुरु द्या. हे मिळालं बस. याच्या पुढे जे काही आहे ना ते सगळं म्हणजे हे मिळालं म्हणजे समुद्र मिळाला. या समुद्रात बाकी जे काही मिळतात, ग्रंथ मिळतात, मित्र मिळतात, आणखी काय मिळतं, हे म्हणजे असे एक एक थेंब किंवा एक एक भांडभर पाणी टाकल्यासारखं आहे. समुद्र ऑलरेडी फुल आहे, माणूस आणि गुरु हे जीवनात असल्यामुळे. आणखी बाकीचं फक्त सगळं टॉपिंग. तशा स्थितीत हा ग्रंथ मिळणं हे आणखी त्याच्यावरचं मग अतिशय सोने पे सुहागा असं म्हणता येईल. तर ह्या समुद्राला जसं गंगा यमुना येऊन मिळाल्या असं समजू आपण, पवित्रता वाढली तेवढी. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी असल्यानंतर स्वतःच्या कर्मांबद्दल सुद्धा प्रश्न करण्याची गरज नाही. कारण हे अतिशय भाग्यशाली लोकांच्या आयुष्यातच अशा घटना घडतात की त्यांच्या आयुष्यात गुरु येतात, त्यांच्या आयुष्यात योग वसिष्ठ सारखे ग्रंथ येतात. सर्वसामान्य माणसांच्या जीवनात इथपर्यंत प्रगती होत नाही. त्यामुळे आपण सगळे विशेष आहात. हा ग्रंथ आपल्याकडे आला आहे म्हणून कधी कर्मांना संशय घेण्याचं कारण नाही, कर्मांच्या बाबतीत विचार करण्याचं कारण नाही.
आणि ह्याचाच पुढे फायदा मी तुम्हाला हा दृष्टिकोन का सेट करतोय, तर पुढचा जो विषय येतोय, काल एक प्रश्न विचारला होता की कोणी आपल्याबद्दल निगेटिव्ह बोललं किंवा निगेटिव्ह विचार केला तर आपल्याला आपल्या परिवारातल्या कोणाला त्रास होऊ शकतो का. आणि आजकाल काय म्हणजे पहिलेपासून सुद्धा माता ज्या असतात किंवा आज्या त्या सांगतात, अरे हे मुलीला तुझ्या खूप तारीफ केली, तिची दृष्ट काढून घे, किंवा मुलाची खूप तारीफ केली, दृष्ट काढून घे. हा जो दृष्ट काढण्याचा प्रकार असतो, हे जे काही विषय असतात तर त्याच्यामध्ये ती भीती असते की कुठे माझ्या बाबतीत कोणाचे निगेटिव्ह विचार असेल, निगेटिव्ह नजर असेल तर हा त्रास होऊ शकतो का. खरं म्हटलं तर योग वासिष्ठामध्ये सुद्धा असं म्हटलं आहे की या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती असतात आणि ह्या त्रास देऊ शकतात. परंतु याच्यातून आपण वाचू शकतो का. अध्यात्म मार्गावरचे लोक स्वतःला याच्यातून वाचवू शकतात का. तर त्याच्यात एक छान गोष्ट सांगितली आहे आणि त्या गोष्टीचा सारांश असा आहे की एक व्यक्ती त्या व्यक्तीला एक आशीर्वाद मिळतो, कारण त्या व्यक्तीला म्हणजे ते 7 जण असतात, त्या 8ही जण असतात, 8ही जणांना पृथ्वीचा राजा व्हायचा असतो. तर त्यांना आशीर्वाद मिळतो की ठीक आहे, तुम्ही प्रत्येकजण पृथ्वीचे राजे व्हाल. कसे होतात तर ते आपल्याच मनोराज्यामध्ये, आपल्याच पुढच्या जीवनामध्ये स्वतःचा विश्व निर्माण करून तिथेच ते राजे होतात. परंतु त्यांच्या बायकोची अपेक्षा असते की हे सारखे तपश्चर्या करायला बाहेर पळतात, त्याच्यामुळे यांना आता आमच्याच घरातच ठेवायचं, घराच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. त्यामुळे ते त्या घरातच त्यांच्यासोबतच राहून जेव्हा त्यांचं जीवन संपतं त्या क्षणी त्यांनी पुढचं जीवन अनुभवतात आणि ते त्या पृथ्वीचा राजे होतात. परंतु एक शाप यांच्या आईवडिलांना, हे जे 8 भावंड असतात यांच्या आईवडिलांनाही मिळतो की ते जे दुर्वास ऋषींचा अनादर होतो यांच्याकडनं, आणि दुर्वास ऋषी त्यांना शाप देतात की तुमच्या मुलांनी आणि सुनांनी जे काही तप केलं असेल, जे काही वर मिळवले असतील ते सगळे नष्ट होत, त्यांना काही पुण्य मिळणार नाही. अशा प्रकारचा शापही दिलेला असतो. आता यांनी मिळवलेला शाप, वर राजा व्हायचा आहे, बायकोचा वर की हे आमच्यासोबतच राहतील, आणि दुर्वास ऋषींचा शाप की यांचे दोन्ही वर नष्ट होतील, यांच्यामध्ये कोण श्रेष्ठ. ते शाप आणि वर हे दोन काय म्हणता येईल त्याला, जीव रूपानी, एक शाप आणि वर हे जीव रूपानी इथे ब्रह्मदेवाकडे येतात आणि भांडायला लागतात की आम्ही श्रेष्ठ. वर म्हणतात की आमची इच्छा होती, आम्हाला हे व्हायला हवं, त्यामुळे या व्यक्तींच्या जीवनात राजेपण यायला हवं. शाप म्हणतात की नाही, दुर्वास ऋषींनी शाप दिलाय, सगळं नष्ट व्हायला हवं. तर याच्यामध्ये ब्रह्मदेव सांगतात की तुम्ही दोघेही आपापसात विचार करा की कोणाची अंतरशक्ती जास्त स्ट्रॉंग आहे, कोणाची इच्छा जास्त स्ट्रॉंग आहे. आणि मग शाप येऊन सांगतात की बरोबर आहे, यांची इच्छा स्वकर्माची होती, यांची इच्छा स्ट्रॉंग होती, त्याच्यामुळे वर फलित होतील, आम्ही फलित होणार नाही. या योग वसिष्ठामध्ये एक शब्द आला आहे ज्याला म्हटलंय संविद. संविद म्हणजेच आपली आतली चेतना, आपली जी काही जाणीव असते ती. ही जाणीव काय करते की ही जेव्हा ज्या गोष्टीशी जुळली जाते, ज्या गोष्टीशी ट्यून होते म्हणता येईल इंग्रजीमध्ये, त्या गोष्टीला ती सहज आत्मसात करते, त्या गोष्टीशी सहज ट्यून झाल्याबरोबर मिसळून जाते, एकत्र येते. जसं आपण बर्फ आणि दूध हे सहजासहजी एकत्र होणार नाही जोपर्यंत बर्फाचं पाणी होत नाही. तर बर्फाचं जेव्हा पाणी होतं तेव्हा दोघंही एकाच लेवलला आलेले असतात. नाहीतर दुधात बर्फ टाका, बर्फ बाहेर काढता येतो, पण बर्फाचं पाणी झाल्यानंतर सहजासहजी आपल्याला बर्फ काढता येत नाही. तसं या जाणीवेबद्दल आणि आपल्या बाजूला ज्या काही घटना घडत असतात त्यांच्याबद्दल सुद्धा इथे सांगितलं की जर या पर्टिक्युलर केसमध्ये त्या मुलांनी, 8 जणांनी तपश्चर्या केली होती की त्यांना वर मिळावा, राज्य मिळावं, ही त्यांची इच्छा होती. आणि जेव्हा त्यांना आशीर्वाद मिळाला ब्रह्मदेवाकडनं, तर त्यांची इच्छा आणि ब्रह्मदेवाचा आशीर्वाद या 2 गोष्टी एकरूप झाल्या, म्हणून वर फलित झाला. त्यांच्या बायकांची इच्छा होती की यांनी आपल्यासोबत राहावं, देवाने आशीर्वाद दिला, त्याच्यामुळे यांची इच्छा आणि देवांचा आशीर्वाद ह्या सुद्धा गोष्टी एकरूप झाल्या, म्हणून त्या फलित झाल्या. दुर्वास ऋषींनी शाप यांच्या आईवडिलांना दिला आणि तो शाप फलित व्हावा की नाही व्हावा, तर हा शाप आईवडिलांना दिलेला होता तुमच्या मुलांचं आणि सुनेंचं तप जावं म्हणून. परंतु यांना त्याच्या बाबतीत काहीच भावना नव्हती. यांच्या मनातली जी स्ट्रॉंग भावना होती की आमचे आशीर्वाद हे स्थिर होतील, आम्हाला दिलेले वर हे स्थिर होतील, त्यामुळे त्या शापाप्रती यांची कुठलीही अटॅचमेंट नव्हती, कुठली रिॲक्शन नव्हती, त्याच्या बाबतीत त्यांनी एकरूप होण्याचा काही प्रश्नच नव्हता. त्यामुळे त्या शापांचं महत्त्व राहिलं नाही. हे आपल्याला कसं काय मदत करू शकतं, तर आपण जर सतत या भावनेत राहिलो की माझ्या डोक्यावर गुरूंचा हात आहे, जे कुठले आपले गुरु असतील, ज्यांना कोणी आपण मानत असाल, त्यांचा हात आहे, त्यांची कृपा माझ्यावर सतत आहे, ती असल्यानंतर मला कुठलीही शक्ती काहीही करू शकत नाही.
आणि मी मागे जसं म्हटलं आहे, भय सुद्धा आकर्षित करतं. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं भय बाळगतो तर ती निगेटिव्हिटी ओढतं. आपल्याला जर एखाद्या व्यक्तीबद्दल असं भय असेल की ही व्यक्ती माझ्यावर काहीतरी करते किंवा मला काहीतरी त्रास देते किंवा ही व्यक्ती माझ्या बाबतीत काही नुकसान करू शकते, तुमची इच्छा असो वा नसो पण ती व्यक्ती तसं कदाचित करू शकेल. हे भय सुद्धा आकर्षणाचाच प्रकार आहे. हे जे आपले काही सगळे भाव असतात, भावभावना, त्यांना सगळ्यांना ते आकर्षण रूप असतं. त्याच्यामुळे निर्भय व्हायचं. इथे केवळ आपले प्रयत्न आणि आपल्या भावना याच आपल्याला साथ देतील. जर आपल्या भावना असतील की मी सशक्त आहे, मी केवळ चांगलेच कार्य करतोय, म्हणून आता मी स्वकर्माचं उदाहरण दिलं, आणि मी चांगल्या मार्गावरती आज चांगल्या परिस्थितीत आहे, कुठेतरी माझे पूर्वीचे कर्म चांगले आहेत, माझ्यावर गुरूंची कृपा आहे, म्हणून मी आज स्थिर आहे, आणि त्यामुळे बाकीच्या कुठल्या गोष्टींचा विचार करायचं कारणच नाही. कधी कोणी येऊन कानावर घातलं की हा असं असं करतोय किंवा तसं करतोय, तरीही भीती बाळगायची गरज नाही. कारण आपण काल बघितलं की माझं जीवन हे माझं नाही, माझं जीवन हे केवळ गुरूंचं प्रकटीकरण आहे. आज म्हणून ती प्रार्थना मुद्दाम केली, मी नाहीच आहे, माझ्यातला मी हा प्रकारच नाही. जे काही असेल ते गुरूंवरती. मग कोणाला माझ्या बाबतीत काही शाप द्यायचा असेल, कोणाला माझ्या बाबतीत जादूटोणा करायचा असेल, आणखी काय करायचं असेल, जे असेल ते केवळ गुरूंपर्यंत. मी नाहीच आहे, आहेच कुठे मी. आणि मला खरंच सांगा की आपला एक श्वास तरी आपला हक्काचा आहे का? पुढच्या क्षणी श्वास थांबणार नाही याची एकाला तरी गॅरंटी आहे का? नाही. मग कोण आलो मी? केवळ गुरुकृपा चालली आहे म्हणून चाललं आहे. ही भावना जेव्हा असेल, जेव्हा तो मीपणा, आणि योग वसिष्ठचा सारस हा आहे की मी उरतच नाही, जो आहे तो मी, केवळ तो आत्मा, परमात्म्याचं साक्षात रूप, साकार रूप जे आपल्याला समोर ठेवावं लागतं. कारण मन पटकन त्या निराकार गोष्टीकडे जोडलं जात नाही. ज्याला काही आकार नाही, रूप नाही, त्याला आपण जोडणं, त्याच्याशी अटॅच होणं आपल्याला शक्य नाही. त्याच्यामुळे जो काही आकार आहे त्या आकाराला आपण सहज जोडले जातो. तर हा आकार म्हणजे गुरु, त्या परमात्म्याचं साकार रूप, त्या गुरुशी जोडलं जावं, आणि जे काही असेल ते त्यांचं, त्याच्याकडून मग येणारे सुख त्यांचे, दुःख त्यांचे, हे सगळ्या गोष्टी त्यांच्या, मला काही संबंध नाही. स्वतःला असं जर वाचवू शकलो तर आपली संवेद, आपली जी काही चेतना असेल, जी काही त्या केवळ थोड्या व्यवहारापुरती असते, ती या सगळ्या गोष्टींनी अजिबात अफेक्ट होणार नाही, तिच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही, आणि तिथून आपण स्वतःला वाचवू शकतो. योग वासिष्ठामध्ये हे सगळं ज्ञान झाल्यानंतर मग शेवटी श्रीराम हे वसिष्ठ ऋषींना काही प्रश्न विचारतात. वसिष्ठ ऋषी त्याच्यावर त्यांना मार्गदर्शन करतात, आणि मग श्रीराम सांगतात की हे गुरुवर्य, तुम्ही जे काही ज्ञान दिलं, या ज्ञानाच्या माध्यमातून यापुढे मी माझा व्यवहार करेल. यापुढे माझं काही असं स्वतःचं नाही आहे, तुमचं जे मार्गदर्शन असेल त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील. आणि तुमच्या रूपाने मला हे सगळं ज्ञान मिळालं, तुम्ही होते, तुमच्यासारखे ब्रह्मज्ञानी होते, म्हणून हे आत्मज्ञान माझ्यापर्यंत पोहोचलं. माझ्यासारखे वक्ते असंच म्हणतात की हे श्रीरामांचा मोठेपणा आहे की त्यांनी वसिष्ठ ऋषींना धन्यवाद दिले. आमच्यासारखे छोटे लोक श्रीरामांना धन्यवाद देतात की एवढे स्वतः ज्ञानी असून सुद्धा हे थोडंसं त्यांनी नाटक केलं, आणि आपल्यासाठी त्यांच्या रूपाने हे सगळं ज्ञान इथपर्यंत आलं. त्यांनी जर हे नाटक केलं नसतं तर आज आपण अज्ञानातच राहिलो असतो. त्यांची कृपा श्रीरामांची, म्हणून हे आपल्यापर्यंत ज्ञान मिळालं, आणि इथे हा ग्रंथ समाप्त होतो. याच्यानंतर वसिष्ठ ऋषी आणि पुढे ब्रह्मदेव, आणि ती जी काही सिक्वेन्स होती गोष्टींचा, त्याच्यामध्ये वाल्मिकी ऋषी, हे सगळं या ग्रंथाचं महत्त्व सांगतात. पुन्हा या ग्रंथाच्या शेवटी जेव्हा समाप्त होतो तेव्हा जे कोणी सगळे सिद्ध ऋषी सगळे जमलेले असतात ते पुन्हा हेच म्हणतात की आमचं भाग्य होतं म्हणून हे आम्हाला ऐकायला मिळालं. मग याच्यानंतर वसिष्ठ ऋषी दशरथाला म्हणतात की हा महावाक यज्ञ इथे पूर्ण झाला आहे, आणि असा यज्ञ पूर्ण झाला म्हणजे याचा मोठा उत्सव व्हावा, तू सगळ्या लोकांना बोलव, त्यांना उत्सव साजरा कर. आणि मग त्या अयोध्या नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात हा सगळा उत्सव साजरा व्हायला लागतो. जसं काही दिवाळी असेल किंवा मोठी मिरवणूक असेल तशा पद्धतीने हा उत्सव साजरा होतो. दशरथ राजा हा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोकांना वेगवेगळे दानं देतो, आणि वसिष्ठ ऋषी सांगतात की ह्या ग्रंथाला ब्रह्मदेवाचा आशीर्वाद आहे की हा ग्रंथ जो कोणी वाचेल किंवा ह्या ग्रंथाचं वाचन कोणाकडून करून घेईल, जो कोणी इतरांसमोर याच्याबद्दल सांगेल, त्याला राजसूय यज्ञाचे फळ प्राप्त होतात. तर राजसूय यज्ञ किंवा अनेक मोठ्या मोठ्या यज्ञांचे फळ केवळ या ग्रंथाच्या वाचनाने मिळू शकतात, असा त्याच्यात त्या ग्रंथाला दिलेला आशीर्वाद आहे. आपण साधक आहोत, आपल्याला कुठल्या आशीर्वादाची, कुठल्या फळांची गरज नाही.
आपल्याला फक्त गुरुकृपा त्यांच्या माध्यमातून जे येईल तो गुरुप्रसाद म्हणून स्वीकारायचा आहे. त्यामुळे मी पुस्तक घेतलं, आता मला वाचायला घेतलं आणि मला राजसूय यज्ञ मिळेल किंवा त्याची फळं मिळतील अशी अपेक्षा न ठेवता केवळ एक साधक म्हणून, गुरु आज्ञा म्हणून हे पुस्तक वाचावं अशी माझी सगळ्यांना विनंती राहील. हे पुस्तक जरूर वाचा, चुकवू नका, कारण भाग्यानेच हे आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे असं समजू शकतो. ह्या निमित्ताने तुमच्या जीवनात आज तुम्हाला जे काही उत्सव करायचा असेल तो तुम्ही जरूर करा. मी कालच तुम्हाला विनंती केली होती, गोडधोड खा आणि दान, जसं विद्याधरजी म्हणत होते. या पुस्तकाचा हा एक जसा ग्रंथ समाप्त होतो आहे किंवा हा एक उत्सव सप्ताह समाप्त होतो आहे. ह्या निमित्ताने तुम्हाला जे काही शक्य असेल यथाशक्ती, जिथे योग्य वाटेल, ज्याला सत्पात्री म्हणतो, अशा प्रकारचं दान तुम्ही जरूर करावं. 1 रुपया असू द्या, 1,00,000 रुपये असू द्या, तुमची शक्ती तुम्हाला जसं वाटेल तसं. फक्त ते सत्पात्री आहे याची काळजी घ्या. इंडिव्हिज्युअली कोणाला दान देणं, कुठल्या व्यक्तीला किंवा ज्याचं सरकारी याच्यामध्ये नियमात बसत नाही, ज्याची पावती मिळते किंवा काय, अशा ठिकाणी शक्यतोवर कुठलं दान करू नका. मला कुठलंही दान किंवा त्यांनी म्हटलं मला काही मानधन द्यायला पाहिजे, तर प्लीज मला मानधन देऊन माझ्या या कार्याला थोडंसं कमी करू नका. जे काही द्यायचं असेल ते तुम्ही कुठल्या तरी चांगल्या संस्थेला, आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये बरेच प्रोजेक्ट्स आहेत, फ्री स्कूल्स आहेत, स्वतः विद्याधरजी त्याच्यासाठी काम करतात, मी पण करतो, त्यांना तुम्हाला दान देता येईल. धार्मिक कार्यासाठी देता येईल. अनेक वेगवेगळ्या संस्था आहेत, ज्या योग्य असतील त्यांना द्या. तुम्हाला त्याच्याबद्दल मार्गदर्शन हवं असेल ते विचारा की कुठल्या संस्थेला द्यायचं आहे, मी सांगू शकेल. 2-3 ऑप्शन्स मी निश्चित देऊ शकेल. तर त्याप्रमाणे तुम्ही करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या ग्रंथाचा प्रसार जेवढा करता येईल तेवढा करा. लोकांच्या जीवनात सुख यावं हाच आपला एक पुढचा उद्देश असावा. आपलं कार्य हे अशाच रीतीने पुढे जावं की जिथे स्वतःसाठी नाही, आता हे शरीर केवळ चंदनासारखं झिजवायचं आणि कुठेतरी लोकांच्या उपयोगात आणायचं, तर त्या जीवनाला अर्थ आहे असं वाटलं पाहिजे. त्याच्यानंतर रामाबद्दल वसिष्ठ ऋषी म्हणतात की हे सगळ्यांनी आता या रामाला वंदन करा, याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा, त्याच्यामुळे हे सगळं जीवन आले, हे सगळं सुख आणि सगळं ज्ञान मिळालेलं आहे. इथून पुढे हा ग्रंथ थांबला. हे आजचं सत्र, या सप्ताहातलं हे सत्र संपला, सप्ताह संपला. पुढे विद्याधरजी म्हणतात आणखी काही सेशन्स करायची इच्छा आहे, तर मला आवडच आहे. कारण मी मागेही सांगितलं की तुम्हाला काय मिळतं मला माहीत नाही, पण मला मात्र याच्यातून समाधान मिळतं, मला पुढचं सुख मिळत जातं. त्यामुळे मी केव्हाही तयार असतो. मध्ये थोडी विश्रांती घेण्याची आवश्यकता आहे, पण साधारण दिवाळीनंतर जेव्हा सगळी आपली धामधूम संपेल आणि त्याच्यानंतर आपण काही सत्र करू शकू, तर तेव्हा मी अवश्य येईल. मला आनंदच होईल सगळं करायला. आपण सगळे श्रोते आले, मी पुन्हा माझी कृतज्ञता तुमच्याप्रती व्यक्त करतो. कारण श्रोते आहे म्हणून बघताय, नाही तर एकटाच बडबड करायचं आणि कोणी ऐकायला नसतील तर त्याच्यात ती मजा येत नाही. तुम्ही होते म्हणून मला हे सगळं करण्याची, बोलण्याची संधी मिळाली, म्हणून तुमच्याप्रती माझ्या मनात कायम कृतज्ञता राहील. तुमच्यामुळेच हे जीवन सार्थकी लागलं असं वाटतंय. तर आणि या सगळ्या याच्यामध्ये, या निरूपणामध्ये काही जर असं वाटलं की कुठे गडबड असेल, कुठे कोणाचा अनादर झाला असेल, कुठे अज्ञान व्यक्त झालं असेल, तर ते माझं अज्ञान होतं, ते समजून तिथे सोडून द्या, माफ करा. आणि जर ज्ञान असं वाटलं चांगलं असेल, छान असेल, तर ते केवळ गुरूंचं ज्ञान होतं म्हणून त्यांचा सन्मान करा. माझ्या बाबतीत काही असं विशेष भावना ठेवण्याची गरज नाही. इथे थांबूया. धन्यवाद. जय श्रीराम, जय गुरुदेव. विद्याधरजी प्रश्न घ्यायचे आहेत? हो हो, बोला. खूप धन्यवाद तुमचे, मनापासून धन्यवाद. तुम्ही दिवाळीनंतर आपण संपूर्ण मराठीमध्ये आपण नक्की घेऊयात. त्याबद्दल लोकांचं जर हे कसं येईल मग ठरवूयात आपण. प्रश्न घेऊयात आणि हे करूयात. शोभनाजी नमस्कार. आज तुमच्या रूपाने म्हणजे रामाच्या तोंडून जसं वसिष्ठांनी तोंडून आपल्याला योग वासिष्ठ ऐकायला मिळालं, तसंच तुमच्या रूपाने योग वासिष्ठचा सारांश आमच्यापर्यंत आला. तर तुम्हाला विद्याधरजींना अनेक धन्यवाद. आणि आम्हाला नक्कीच आवडेल संपूर्ण तुमच्या परत ऐकायला दिवाळीनंतर. आम्ही म्हणजे कृतज्ञता आधी तुमच्या पुढेच आम्ही सगळे व्यक्त करतो. धन्यवाद.
हा बोला गीताजी. खूप खूप धन्यवाद सर. आणि योग वशिष्ठ जर आम्ही वाचन केलं तर त्याचं असं म्हणजे निरूपणासारखं करायचंय का, कुठे एकाच जागेवर बसायचं वगैरे? नाही नाही, याला कुठलेही बंधनं नाही आहेत. ग्रंथ पवित्र आहे, पण हा वेद उपनिषद यांच्या सगळ्यांच्या पलीकडे आहे. त्याच्यामुळे याला कुठलेही बंधनं नाहीत, तुम्ही केव्हाही वाचू शकता. स्त्रियांचा प्रश्न असतो अडचणीच्या काळात वाचायचं किंवा नाही, असं काही बंधन नाही. जेव्हा तुम्हाला शक्य आहे तेव्हा वाचा, आणि रोज मात्र वाचा. अगदी असं वाटलं की अजिबात वेळ मिळत नाही तर 1 शब्द 2 शब्द 1 ओळ एवढं तरी वाचा, आणि त्याच्यानंतर आपल्या कामाला लागा. बाहेर जाणं आहे, फिरणं आहे, प्रवास आहे, काही 10-15 पानांचे फोटो काढायचे, जायचे, मोबाईलवरती जेवढं जमेल तेवढं वाचायचं. संकल्प मात्र चांगला ठेवा वाचण्याचा. अडचणी आल्या तर विचारा, सांगू, त्याच्यावर मार्गदर्शन करेल पुन्हा. खूप खूप धन्यवाद खरंच मनापासून की तुमच्या रूपाने आम्हाला खरंच श्रीराम मिळाले सर. धन्यवाद. विनयजी अनम्यूट करा स्वतःला. जय गुरुदेव. मला ते पुढचं जे सत्र आहे ते 60 दिवसांचं असं विद्याधरजी म्हणलंय, आणि आपलं हिंदीतलं सत्र 100 दिवसांचं झालं तर ते पण 100 दिवसांचं होईल का? त्याच्यात काही कमी येणार नाही. एक 60 दिवस हा अंदाज आहे, कारण जेव्हा ते पहिलं 100 दिवसांचं झालं त्याच्यामध्ये काही प्रश्नोत्तर वगैरे बरेच जास्त घेतले गेले होते, आणि त्यामुळे थोडा वेळ त्याच्यात वाढला. बाकी काही हे व्यवस्थित सगळं संपूर्ण कव्हर होईल, कुठेही त्यांच्यात फरक येणार नाही. अच्छा अच्छा, मग ओके. जय गुरुदेव. जैन भी मला हे म्हणायचं होतं की विद्यार्थ्यांचं जर आम्हाला जर काही मदत करायची असेल कुठल्याही स्वरूपात, तर आम्हाला त्यांचे जे प्रोजेक्ट किंवा तुम्ही जे म्हटले ते मगाशी काही माहिती आम्ही तुम्हाला कळवू, तर ती कशी आम्हाला समजेल? तुम्ही मला किंवा विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला डिटेल्स देतील सगळे, कुठल्या अकाउंटला डोनेट करता येईल किंवा कसं. हे संस्थेचे अकाउंट आहेत ज्यांचा आम्ही फक्त व्हॉलेंटियर म्हणून आहोत. याच्यातला एक पैसाही आम्हाला येत नाही किंवा आम्हाला कुठल्याही प्रकारे फायदा नाही. म्हणजे मी मुद्दाम हे डिक्लेरेशन देतो. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे काही प्रोजेक्ट्स आहेत, तुम्हाला जर दुसरी कुठली संस्था हवी असेल तेही सांगता येते. चालेल. आणि आम्हाला तुमचे कार्यक्रम खरोखर ऐकायची इच्छा. मी तसं आता युट्यूबवर सुरू केलंय तुमचं ऐकायला, बघायला. आणि सर मला हे पुस्तक पण पाहिजे होतं गुरुजी, यांचं महादेवकरांचं. हो, विद्यार्थ्यांना सांगा, ते आणून देतील किंवा कुरिअर. चालेल चालेल सर. धन्यवाद सर. नमस्कार. धन्यवाद. जय गुरुदेव. सार्थकजी अनम्यूट करा. सार्थक. नमस्कार सर. नमस्कार. जय गुरुदेव. महत्वाचं म्हणजे मी आता कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे केले, कारण सरांनी हा जो उपक्रम म्हणजे केलाय, आणि त्यात तुम्ही हे म्हणजे तुम्हाला सामील करून योग वशिष्ठ हा ग्रंथ आम्हाला माहिती सुद्धा नव्हता, आणि तो माहीत करून दिला, आणि रामाला आमच्या इतकं जवळ आणलं. आणि तुम्ही अनम्यूट झाले, म्यूट झाले, पुन्हा अनम्यूट करा. आणि खूप खूप धन्यवाद सर. एकच गोष्ट सर मला म्हणजे असं वाटतं, योग वशिष्ठ मधला एखादा श्लोक ऐकण्याची फार इच्छा आहे. म्हणजे जोपर्यंत आमच्याकडे ग्रंथ येत नाही, पण त्यातला एखादा श्लोक ऐकला तर कानाची तेवढी तृप्तता होईल आमच्या. अरे बापरे. मला खरं पाठ नाही कुठले श्लोक, कारण मी तसे पाठ करून नाही केलाय काही. मुळात ग्रंथामध्ये 32,000 श्लोक आहेत. असेल तर माझ्यासमोर आहेत. एक चुडालाचेच तेन शोभते असं एक, तो फार सुंदर श्लोकांची संख्या आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही पुस्तकातून वाचून दाखवतो. त्याविषयी मी निघाले म्हणून. ठीक आहे. हे योगी पुरुषाचं सामर्थ्य काय आहे त्याच्याबद्दल आहे.
कार्तवीर्यो गृहे तिष्ठन् सर्वेषां भयदः अभवत् विष्णुः क्षीरोदयो तिष्ठन् जायते पुरुषो भुवि. म्हणजे सगळे वीर लोक हे स्वतः स्थिर राहून सगळ्यांना जे काही त्यांची भीती आणि सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यापासून स्वतःला जे काही योग्य कार्य करायचं ते योग्य कार्य तिथे करत असतात. त्याच्यामुळे त्यांनी असं कर्म सोडून दिलं आहे असं नाही. जे योग्यांच्या बाबतीत आहे त्यांनी सुद्धा आपले कर्म नाही सोडायचे, त्यांनी आपले कार्य करत राहायचे, असा त्याचा एक सारांश आहे या श्लोकाचा. की विष्णू भगवान सुद्धा पृथ्वीवर अवतार घेतात आणि धर्म स्थापना करतात. तो श्लोक आपण गीतेतला ऐकलेला आहे तसं, धर्म संस्थापनार्थाय संभवामी योगे योगे, तसं आहे. वसुंधराजी. अनम्यूट करा स्वतःला. वसुंधरा. आता येते? हो ऐकायला येते? हो येते. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही कारंजकर सरांचे आणि तुमचे अत्यंत ऋणी आहोत की तुमच्यामुळे आमच्यापर्यंत हे पोचलं. आणि ह्याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही पण आहे की तुम्ही जे अत्यंत क्लासिफाईड पद्धतीने किंवा मेथॉडिकली टू द पॉइंट जे सांगितलं त्यामुळे आम्हाला ते जास्ती अपील झालं. म्हणजे हा ग्रंथ वाचायचा कसा, त्याच्यामधून काय शिकायचं आहे आणि आपल्याला कुठे जायचंय हे आम्हाला खूप छान पद्धतीने सांगितलं. कारण गोष्टींच्या मध्ये वाहवत जाणं आणि आपण त्यातलं तत्व शोधणं, ह्याच्यामध्ये तत्व शोधणं हे आपलं उद्दिष्ट आहे. ही गोष्ट तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने सांगितली की ग्रंथ घेण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे आणि हे कशासाठी आहे ही आमची पार्श्वभूमी तुम्ही फार छान पद्धतीने सांगितली. त्यामुळे आम्ही खरोखर तुमचे ऋणी आहोत. आणि एक प्रश्न असा विचारायचा होता की थोडासा माहित नाही म्हणजे ह्याच्याशी संबंधित आहे नाही असा, की निष्ठा आणि श्रद्धा याच्यात फरक काय आहे आणि हे आपल्या या रोजच्या ह्याच्यामध्ये कसं काय धरावं. मी याच्यात कधी एवढा गेलो नाही सांगायचं. काय फरक पडतो म्हणजे तुम्हाला कुठे हा प्रश्न येतो, केवळ शब्दांचा खेळ आहे म्हणून की प्रत्यक्ष वागण्यामध्ये जीवनामध्ये या गोष्टी कुठे अडतायत, म्हणजे कुठे निष्ठा आडवी आहे की कुठे श्रद्धा आडवी येते असं काही आहे की नाही. एखादी गोष्ट आता हा ग्रंथ वाचायचा आहे आणि ह्याच्यातून आम्हाला हे मिळणार आहे आणि आम्हाला ह्या मुक्तीच्या दिशेने जायचंय किंवा आत्मज्ञानाच्या दिशेने जायचंय, ह्याच्यावर जबरदस्त श्रद्धा ठेवून माणसाने पुढे जायला पाहिजे का आणि तसं गेलं तर त्याचा उपयोग होईल का, ह्या दृष्टीने हा प्रश्न विचारतो. याचं फळ काय मिळेल हे जेव्हा वाचन करतो ना आपण, ते या मुक्ती मार्गाबद्दल असंच म्हटलेलं आहे की तुम्ही मला मुक्ती हवी म्हणून प्रयत्न करत जायचे आणि जेव्हा हे प्रयत्न करता करता मुक्तीच्या जवळपास पोहोचतो ना तेव्हा मुक्ती सुद्धा हवी ही डिमांडच राहत नाही. कोणाला मुक्ती हवी आहे? जो मुक्त झाला आहे ऑलरेडी, ज्याला माहिती आहे मी मुक्त आहे, त्याला कसली मुक्ती हवी आहे? मुळात आपलं स्वरूपच कळतं. या सगळ्यांची सुरुवात कुठून होते? मी बंधनात आहे अशी भावना. आणि जेव्हा आपण हे सगळं शोधायला जातो पुढे 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 तेव्हा मीच चालला जातो, मग कोण बंधनात आहे? राईट. जो बंधनात नाही त्याला मुक्ती कसली? हे सगळे विषय संपतात तिथे. त्यामुळे एक गोल निश्चित असावा, पण हाही विश्वास ठेवा आता नसेल तर जेव्हा डेव्हलप होईल तेव्हा की तो गोल सुद्धा नाहीच राहत. कोणाचा गोल आणि कसला काहीच उरत नाही. बरोबर. थँक्यू. पौर्णिमाजी. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. सर मी तुमच्याकडून पुस्तक पण घेतलंय, म्हणजे सोमेश्वर भैयांचं जे सेशन होतं त्याच्या ह्याच्यामध्ये मी घेतलेलं, तुम्ही मला कुरिअर केलं ते आलं. पण त्याचं काय झालं, मला इतका छान अनुभव आला. मी 2च प्रकरणं वाचली, त्या ग्रुपमध्ये मी जॉईन पण केलं. पण 2 प्रकरणं वाचल्यानंतर मी स्वतः प्राध्यापकांनी PhD सबमिट केलेली. ज्या दिवशी पुस्तक आलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मी PhD सबमिट केलेली. मी कोलॉन कॅन्सरवरती वर्क केले, म्हणजे कॅन्सरवरती औषध शोधून काढले. आणि विदिन 1 आठवड्यामध्ये माझी व्हायवा लागली की ज्या गोष्टीला 6-6 महिने लागतात. पण काय झालं की माझं त्याच्यानंतरची पुढची प्रकरणं म्हणजे माझ्याकडून वाचायची झाली नाहीत, कारण कंटिन्यू मी बिझी होते मागचा महिना. फक्त मला ही कंटिन्युटी म्हणजे आणायची आहे.
आता तुम्ही मगाशी म्हटलं की दिवाळीनंतर सेशन, मग अशा पद्धतीनं की तुम्ही आम्हाला दररोज 30 पेजेस किंवा 20 पेजेस असे आम्ही वाचणार, मग त्याचा कथासार तुम्ही आम्हाला म्हणजे समजावून सांगणार, अशा पद्धतीनं अशा पद्धतीने नाही होणार ते. तुम्ही किती पानं वाचायचे हे मी नाही ठरवणार. ओके, प्रकरणानंतर ते कसं वाचलं तर त्याचं त्या दिवशी कथासार त्याचं म्हणजे ऍटलिस्ट आम्हाला कळेल. मी कथासार माझ्या पद्धतीने करेल आणि तुम्ही जेव्हा जे वाचाल तेव्हा तुम्हाला त्याच्याशी ते वाचायला सुरुवात करा. कधी डिफिकल्टी आल्या तर ते व्हिडिओज रेकॉर्डेड असतात, ते वाचू शकता, त्याच्यात ऐकू शकता, ती दिशा मिळेल तुम्हाला निश्चितपणे. एक गॅरंटी मी देतो, कारण मी अनेक ठिकाणी 3-3 तासांचं सत्र घेतलेलं आहे. एक सत्र फक्त 3 तासाचं, त्याच्यामध्ये सगळं योग वासिष्ठ कव्हर केलं आणि ते लोक त्यांचे आतापर्यंत 5-6 वेळा योग वासिष्ठ वाचून झालेले आहेत. ओके, त्यामुळे त्या विषयावरती विश्वास ठेवा की तुम्हाला त्याची प्रेरणा मिळेल, तुम्ही वाचू शकाल. त्याला असं मुद्दाम टार्गेट ठेवून वगैरे करायची गरज नाही, कारण हे म्हणजे माझं साधं सरळ म्हणणं असं आहे की योग वासिष्ठ आता जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत वाचायचं. त्याच्यामुळे घाई काय, मुद्दाम कम्प्लीट करायची वगैरे, कुठे जायचं नाही, ते वाचलं पाहिजे. म्हणजे हा अनुभव आल्यानंतर तरी इतकं छान आहे ते, पण म्हणजे होतच नाहीये, तिथपर्यंत मी जातच नाहीये. आय डोंट नो, मला माहित नाही, पण तिथपर्यंत होतच नाहीये पुढचं. ते तुम्हाला जसं सांगितलं की रोज एक ओळ तरी वाचा. ओके चालेल. जेवढं जमेल तेवढं वाचायचं आणि नाही झालं तर सोडून द्यायचं. समजतं नाही समजत या भागात जायचं नाही आपल्याला, कारण एका इटरेशन मध्ये एकदा वाचण्यामध्ये होणारं प्रकरण नाही. याला 2-3 गोष्टी लागतील, पण सुरुवातीला फक्त गोष्टी वाचा, मग त्याच्यात रस यायला लागतो, मग हळूहळू विषय समजून घ्या, असंही करता येईल. ओके, सोडू नका. तुम्ही पीएचडी करणारी व्यक्ती आहात, ही आयुष्याची पीएचडी आहे. तुम्ही पीएचडी इतकी इझिली तर नाही केली ना, डेफिनेटली प्रयत्न करावे लागले. आणि मला अनुभव भरपूर सारे अनुभव आलेत आणि मला लगेच विदिन म्हणजे 4 दिवसातच मला अनुभव आला, पण माझी कंटिन्युटीच नाही राहत. मी आता नक्की प्रयत्न करेन. ही पीएचडी आहे असं समजा आणि सोडू नका. येस सर, ओके, थँक्यू. जय गुरुदेव. मकरंजी. नमस्कार सर. खूप छान सेशन झालं आपलं आणि खूप नवीन ज्ञान मिळालं, धन्यवाद त्याबद्दल. मला फक्त आता इथे असा प्रश्न विचारायचा आहे की जसं ज्ञानेश्वरी ही नेवासे या ठिकाणी लिहिली गेली किंवा दासबोध आपला शंकरगडला लिहिला गेला, तसं योग वसिष्ठ कोणत्या गावी लिहिला? योग वासिष्ठ हा ग्रंथ वसिष्ठ आणि श्रीराम यांच्यातला संवाद वाल्मिकी ऋषींनी सांगितलाय. आता या ग्रंथांचा इतिहास असा असतो की त्याचं नेमकं ओरिजिन हे शोधणं फार कठीण आहे. ते दैवी ग्रंथ आहे, म्हणजे भगवद्गीता ही नेमकी कोणत्या गावी लिहिली गेली हे सांगायचं म्हटलं तरी ज्या लेखकांनी लिहिलेली असेल, कारण हे पूर्वी हे फक्त शाब्दिक होतं, ते प्रत्यक्षात कसं पास होत आलं आणि कोणी त्याला लिखित स्वरूप दिलं हे शोधणं कठीण आहे. ते कोणी म्हणतात शंकराचार्यांच्या काळातलं आहे, कोणी त्याच्या अगोदरच्या काळातलं आहे असं सांगतात. नेमकं काळ हे योग वसिष्ठच्या बाबतीत सांगणं थोडं चॅलेंजिंग आहे, ते असं नाही सांगते. ते काही ग्रंथांमध्ये दिलेलं आहे त्याचं ओरिजिन बद्दल की इकडे काही संदर्भ आढळतात, तिकडे काही संदर्भ आढळतात, पण नेमकं असं खास करून योग वसिष्ठ बद्दल नाही सांगत. धन्यवाद आणि खूप छान झाली. धन्यवाद. राजेंद्र सराफ. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. सर्वप्रथम तुमचे मनापासून धन्यवाद सर. इतका कठीण ग्रंथ तुम्ही आम्हाला सहजतेनं सोपं करून, मुख्य म्हणजे त्यातले तत्व जे आम्ही आचरणात आणू शकतो नेमकेपणाने सांगितले, त्याबद्दल सर्वप्रथम मनापासून धन्यवाद. आणि छोटा प्रश्न असा आहे माझा की आपण असं म्हणू शकतो का की योग वसिष्ठ सर्व आधार आहे असं आपण म्हणू शकतो? हो, योग वसिष्ठ मध्ये असं म्हटलेलं आहे की जे सगळ्या बाकी ग्रंथांमध्ये आहे ते इथे मिळेल आणि जर इथे काही नसेल तर ते तुम्हाला कुठेच मिळणार. अच्छा, म्हणजे आपण असं नक्की म्हणू शकतो सर्व ग्रंथांचा आधार योग वसिष्ठ. आणि अजून एक छोटस असं, याच्यामध्ये श्लोक, सर्ग आणि प्रकरण असे 3 छोट्या गोष्टी आहेत, त्याचं कसं हे करता येईल? सर्ग म्हणजे श्लोक आहे का? नाही, बरं, काही श्लोकांचा मिळून सर्ग होतो आणि त्याचे मिळून एक प्रकरण होतं. अच्छा, ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद. सीमाजी.
हा नमस्ते सर. कारण तर सरांनी मला योग वैशिष्ट्य निरूपणाचं पुस्तक ते त्यांनी जे सांगितलं होतं की आम्ही या कारणासाठी ही पुस्तकं देतो आहोत तर घ्या म्हणून आणि मी ते घेतलं. त्याच्यानंतर ते ठीक आहे मी शिक्षक आहे की मी एखाद्या विद्यार्थ्याला देईल पण ते माझ्याकडे राहिलं आणि 1-2 दिवसांनी असं लक्षात आलं की आपलं हे निरूपण सुरू होतंय. मग मला खूप आनंद झाला की चला आपण हे पण ऐकूया. हे ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एक गेल्या महिन्याभरापूर्वी मला म्हणजे साधनेत माझ्या खंड पडायचा म्हणून मी काकांना विचारलं होतं पती अण्णांना की असं मला त्रास होतो तर त्यांनी मला एक प्रार्थना दिली. आज जेव्हा मी तुमची प्रार्थना ऐकली तेव्हा ती प्रार्थनेची मला आठवण झाली म्हणून मी तुम्हाला ती वाचून दाखवते की ते मला किती म्हणजे गुरूंचं प्रकटीकरण आपल्या जीवनामध्ये कसं असतं. त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही गुरूंच्या समोर बसून अशी प्रार्थना करा आणि ती प्रार्थना केल्यानंतर एक 8 दिवसांनी आपलं सेशन सुरू झालं होतं. तर ती प्रार्थना अशी होती की महाराज माझी अशी साधना घडू द्या की माझी जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतील. माझ्या नरदेहाला प्राप्त झालेले प्रारब्धाचे भोग मला विवेक बुद्धीने भोगता यावेत आणि हे विलगीकरण जमणारी साधना माझ्या हातात घडू द्या. हे माझे उच्छलंक मन आहे ते सतत मला संभ्रमावस्थेत ठेवत आहे गुरफटून ठेवत आहे. याला इथून हुसकून द्यायचं आहे आणि मनाच्या सिद्धावस्थेचा जो मार्ग आहे त्या मार्गावर चालू लागणारी साधना तुम्ही मला दिलेली आहे आणि अशी साधना महाराज माझ्या हातून घडावी यासाठी माझे नामसाधन चालू राहावे अशी मी तुम्हाला कळकळीची प्रार्थना करते. आणि त्याच्यानंतर आपलं निरूपण सुरू झालं म्हणून मला खूप आनंद झाला की महाराज मला सतत मी बाहेर गेले तर त्यात आणतायत त्या मार्गामध्ये. आणि त्यामुळे मी कारंजकर काकांना आणि तुम्हाला खूप धन्यवाद देते. वरचेवर म्हणजे कितीही बिझी असले मी तरी मी तुमचे हे सेशन अटेंड करेनच संध्याकाळी. नो प्रॉब्लेम. माझं तर तुम्ही माझ्याशी बोललात म्हणजे कल्पना करू शकत एवढ्या ट्रेस मधून मी गेलेले आहे गेल्या 16 वर्षामध्ये. पण महाराजांनीच मला सांभाळले आणि मग मला आज हे कळालं तुमचं वाक्य ऐकलं की माझं जीवन हे गुरूंचं प्रकटीकरण आहे. याचा अनुभव मला आज आलेला आहे. तर तुम्हाला खूप धन्यवाद. थँक्यू. 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 तुमच्या गुरूंची कृपा आहे तुमच्यावर बाकी काय तुमचं स्वतःचं कर्म आणि तुमची नाही सर अवश्य म्हणजे मी एकदा बोलेन तुमच्याशी. खूप म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल इतकं माझं स्ट्रगलचं जीवन आहे ते. काही हरकत नाही जरूर बोलू. ओके ओके थँक्यू सर. थँक्यू. रजनीजी बोला. श्रीयुत कारंजकर सर आणि श्रीयुत जोशी सर आपल्या अनेक प्रयत्नांनी आपली अफाट ज्ञानगंगा आमच्यापर्यंत आपण ओघवत्या वाणीने पोच केलेली आहे. मला काय आहे की मी फार बहिरीच आहे. मला काही माझं वय पण 87 आहे आणि तरी पण मला दररोज वाट म्हणजे हे ऐकण्याकरता मनाची तळमळ होत असेल. तुम्ही हे कळकळीने आणि तळमळीने आमच्या पुढे साजरं केलं तर तो ग्रंथ मी घेईन आणि वाचीनही. अर्थात ते कितपत पुरं होईल हे माझ्या वयाच्या हे आहे. पण मला आणखी एक प्रश्न असा आहे की आपण उपशम जे सांगितलं ध्यान मार्गातलं तर ते पुन्हा 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 जर तेवढ्या भागी आपण जर आकलन केला तरी सुद्धा आपल्याला हे होईल. तर तेवढा भाग तो आम्हाला मला कसा मिळेल आणि तो YouTube वरनं किंवा कसा तर तेवढंही मला मार्गदर्शन करा. एक प्रश्न. दुसरी गोष्ट राम हृदयामध्ये हा जो भाग मी थोडस वाचलं मी कारण मला संस्कृत फारसं नाही तरी पण त्याचा अर्थ असा की राम आणखीन ज्या वेळेला सीतेला रावणाने नेलं त्यावेळेला राम फार दुःखी झाले आणि ते इतके दुःखी झाले की ते म्हणजे सगळं तण मन विचारून एकसारखं शिका असं म्हणू लागले. त्यावेळेला शिव आणि पार्वती तर पार्वती हा संदेह त्यांचा संवाद आहे राम हृदय म्हणजे की त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की राम एवढे योगी आणि सगळ्याच्या पार गेलेले असं असताना ते एवढे सीतेसाठी रडण्याचं काय कारण आहे. तर त्यामध्ये म्हणजे पुढे सीतेने उत्तर दिलेलं आहे
की हा सगळा मायेचा खेळ आहे आणि ह्या मायेच्या खेळामध्ये राम स्वतः राम हा असा नाहीच, अस्तित्वात नाही. आणि राम हा सगळं जो आहे मी म्हणजेच माया आणि मायेचे मी मायेनेच हे सगळे खेळ खेळलेले म्हणजे उभे केलेले आहे असं जे म्हटलं. मला काही त्याचं फारसं नाही कळत, पण हे तुमचं सांगणं. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण दररोज जप करतो, पण अनंत विचार एक झालं की एक. आता ब्रह्मचैतन्य महाराज सुद्धा सांगतात की त्यांना हाकलून लावा, पण ते काही हाकलत नाही. तर ते पण फार कठीण जातं, म्हणजे नाही म्हटलं तरी करतो. करत नाही असं नाही, करायला पाहिजे, कळतं पण वळत नाही. हा एक मार्ग आहे. आता तुमच्या ह्या मार्गदर्शनाने थोडस त्याच्यात सुधारणा होईल अशी मी अपेक्षा करते, कारण एवढं मन काही सामान्य नाहीये. आणि हा सगळा वाईट जर काय असेल, चांगलं आणि वाईट दोन्हीचं मिश्रण ते आहे. आणि त्याची जीवनातली आतापर्यंतची फळं ही आपल्याला या मार्गानेच भोगायला लागतात, की त्याच्या मागे जाऊन थकून जातो आपण. तर हे तुम्ही जे निवारण केलं तर ते मला काय मी तुम्हाला सांगायचं, पण माझं असं मला जे मनाला वाटतं ते मी बोलू इच्छिते. दुसरी गोष्ट अशी की आपण देहात साक्षीत्वाने राहावे असं म्हटलेलं आहे ब्रह्मचैतन्य महाराज. तर ते साक्षीत्वाचा काही अर्थ मला कळलेला नाही, तर ते काय आपण सांगा योग्य. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण म्हटलं की योग्य संस्था त्या मार्गाने आम्हाला तशी हे करण्याची, कारण एवढं तळमळीने सर करतात तर त्याच्यामध्ये त्यांचा काहीच हे नाही, किंवा कोणाचा प्रत्यक्षात काही लाभ नाही किंवा कोणाची अपेक्षा पण नाही. पण ते पुण्य त्या मार्गाने जाऊन आमच्या हातून काहीतरी पुण्य घडावं ही पण मनामध्ये इच्छा आहे. तर ह्या गोष्टी ज्या मी म्हटल्या आहेत, साक्षीत्वाने काय. आणि दुसरी गोष्ट की हे प्रोजेक्टचा माहिती, एवढ्या गोष्टी आपण सांगाव्या. मनाला आता वेगाला बंधन लावलं पाहिजे हे तुम्ही सांगितलं, पण मला तर ते खूप अवघडच वाटतं, एवढं सहज शक्य नाही. मी सांगतो तुम्हाला, कारंजकरांना तुम्ही विचारा, ते संस्थांची नावं सांगतील, कुठे डोनेशन द्यायचं ते सांगतील. दुसरं साक्षीत्वाने पहा म्हणजे हा एक अभ्यासाचा विषय आहे आणि वारंवार ते संस्कार केले, साधारण ध्यान वगैरे केलं तर आपण स्वतःला साक्षीत्वाने बघू शकतो. आणि हे जे म्हणता मन सारखं पळतं, तर त्याला श्वासाच्या माध्यमातून आपण सावरू शकतो. आपलं मन जर सारखं धावायला लागलं तर थोडं श्वासावरती लक्ष देऊ आपण आणि त्याच्यानंतर आपोआप मन हे स्थिरतेला येऊ शकतं. आज थोडं थांबेल, वाटल्यास पुन्हा सविस्तर कधी चर्चा करता येईल, पण आत्ता सध्या मला एक आणखी प्रश्न घ्यायचा आणि थांबायचं आहे, कारण ऑलरेडी 9:23 होत आले, उशीर होत आहे. अशा जोशींना विचारतो आणि हा शेवटचा प्रश्न, यानंतर थांबू. हा आशाजी, अनम्यूट करा स्वतः. बर, अलकाजी सर, हे मोठं समाजकार्य आहे असं मी समजते, कारण की तुम्हाला जे समजले ते दुसऱ्यांना समजावं याच्यासाठी तुमचा खूप मोठा प्रयत्न आहे हा. आणि खरंच आम्ही योग वसिष्ठांचं नाव ऐकलं होतं, पण त्याच्यात काय आहे काहीही माहित नव्हतं. मला खूप मोठा शोध लागलाय असं वाटतंय, गीतेनंतरचा हा दुसरा शोध आहे असं वाटतंय मला. आणि दुसरं म्हणजे की हा जो ग्रंथ तुम्ही वाचा म्हणताय तर तो आमच्यासारख्यांना समजेल का? एवढा मोठा जाडा उजडा ग्रंथ आपल्या डोक्यावरून जाईल का काय असं वाटतंय. तुम्ही सोपं करून सांगितलंय, पण त्यात वाचणं सोपं आहे का? मला समजलं तर तुम्हालाही समजेल. नाही असं नाहीये. कुठलीही व्यक्ती बघा, वाल्याचा वाल्मिकी झालेला आहे, त्यामुळे स्वतःच्या प्रज्ञेबद्दल स्वतःच्या शक्तीबद्दल संशय ठेवू नका. हा सगळा ग्रंथ हेच सांगतो, प्रयत्न करा, तुम्हाला यश मिळेल. मी खरंच विचारते की ते सोप्या भाषेत आहे का तो?
हो, ग्रंथ सोप्या भाषेत आहे, थोडा प्रयत्न करा आणि त्याच्यातलं काय धरायचं काय सोडायचं हेही आपण ठरवू शकतो. जे अध्यात्म तत्वज्ञान वगैरे हा विषय तो सोडा, जे आपल्याला साध्या साध्या जीवनाच्या गोष्टी आहेत त्या जरी मिळाल्यात ना त्या खूप आहेत, त्या सुद्धा चांगलं बघा. दिसायला खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आयुष्यात खूप महत्वाच्या आहेत, अत्यंत साध्या आहेत की स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवा. एक साधी गोष्ट ही पण मग तुमचं ऐकलं पण कालचं सेशन ऐकल्यानंतर मी विचार करायला लागले की आपण प्रत्येक ठिकाणी मोहात का अडकतोय, मागे सरका. आणि अजून एक सांगायची गोष्ट तुमची कौतुकाची की तुम्ही खूप हसतमुख पद्धतीने सांगितले, ती किती गंभीर विषय होता हा, पण त्यात कुठेही तुम्ही चेहरा असा नाही केला, काही नाही, खूप हसत सांगितलं, त्यामुळे आम्ही जास्त एन्जॉय करू शकलो. इतका म्हणजे उपदेशात्मक गोष्ट असून सुद्धा. धन्यवाद. जय गुरुदेव. जय गुरुदेव सर. आज समजलं विद्या विनयेनं शोभते ही उपमा तुम्हाला खूपच लागू आहे. गुरुच्या सानिध्यात राहून गुरूंचं स्वरूप, गुरूंचे गुण आणि जनकल्याणाची तळमळ हे खरं खूप छान आहे. उद्या आम्ही तुम्हाला खूप मिस करणार आहे. विद्याधरांचे स्पेशली आभार. आणि नवीन तुमचे जे सत्र आहे ना ते लवकर सुरू करा. करोनाचा काळ आहे सर, जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात झालं पाहिजे. खूप प्रॅक्टिकल करा नाही, पण हे प्रॅक्टिकल ज्ञान आज आमच्या बरोबर. तुमचे आभार कसे मानावे हे तर आम्ही आता शब्दात नाही, सगळं शब्दांनी वर्णन होत नसतं. पण उद्या आम्ही तुम्हाला खूप मिस करू. आठची वाट सगळे कामं आटपून बसत होतो आम्ही, म्हणजे इतकं आम्हाला तुमचं हे होतं. पण तुमचे नंतरचे सत्र लवकर पटकन सुरू करा आणि गुरुच्या सानिध्यात राहून तुमचं स्वरूप गुरु तसंच येतं. पण खूप छान, खूप धन्यवाद सर. खूप ब्लेसिंग, आमची पण ब्लेसिंग तुम्हाला. खूप असेच तुमच्या हातून अजून खूप चांगलं कार्य हो आणि आमच्यापर्यंत पोहोचतो. तुमच्या कुठल्याही सेशनची मात्र लिंक टाकत ना प्लीज. हो टाकेल. विद्याधरजी काळजी घेतील. तुम्ही मला पर्सनली कनेक्ट केलं तरी मी कळवत जाईल, काही प्रश्न नाही. फोन नंबर देऊन ठेवा, मी करेन. हो, ग्रुपमध्ये नंबर टाकते. आणि विद्यार्थी त्यांचे तर खूपच आभार. त्यांचा तर स्पेशली मी त्यांना फोन करील आता. तुमचे सत्र लवकर सुरू करा पण, म्हणजे शक्य झाले तर लवकर करता येतील, काही प्रश्न. हा लवकर करा. ते दिवाळीपेक्षा हे महत्वाचं आहे सर. दिवाळीचं काय, ते दिवाळीपेक्षा पण खूप महत्वाचं ज्ञान आहे. आता हे कोरोनाचे दिवस सुरू आहे, कोणाला कसं आहे, कमीत कमी ज्ञान घेऊन गेलो वरती तर काहीतरी हे आहे. धन्यवाद सर. धन्यवाद सर. तुमचे हिंदी जे भाग झाले 100 ते मिळतील का आम्हाला युट्यूबवर? हा, हिंदीचे मिळतील. मला तुम्ही जर मेसेज केला तर मी तुम्हाला ती लिंक पाठवतो. हो, थँक्यू सर. चला थांबायचं. मंगलामुळे हा शेवटचा, कारण नंतर एक हात येतो. ओके, अनम्यूट करा तुम्ही स्वतःला. मंगलाचा मला प्रश्न हा विचारायचा होता की दासबोधाचा थोडाफार मी अभ्यास केलाय, जास्त नाही केलेला, आणि त्याच्यातही साधारणपणे ही योग वशिष्ठ सारख्याच बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. तसंच तुकारामाची गाथा त्याच्याही बद्दल मी थोडासा केलेला आहे, खूप नाही करू शकते. तर मला हे विचारायचं होतं की ही सगळी ग्रंथ किंवा ही ज्ञान गंगा सर्व एकाच मार्गाला नेते की त्याच्यातही आणखी विश्लेषण करून प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार किंवा गरजेनुसार निवडायचं असते, एवढाच प्रश्न. योग वासिष्ठाचा प्रभाव ज्ञानेश्वरीवरती आणि दासबोधवरती आहे. खरं ज्ञानेश्वर महाराजांनी योग वासिष्ठाला गुरु मानलाय, त्याच्यामुळे योग वासिष्ठ मध्ये जे दिलंय ते ज्ञानेश्वरी आणि दासबोधात दिसून येईल. आणि तुम्ही खूप चांगल्या तरी समजून सांगितलं. थँक्स. चला विद्याधरजी थांबूया. येस सर. धन्यवाद सर. सर्वांच्या वतीने परत एकदा मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. सर्व उपस्थितांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. परत आपण सगळेजण नक्की भेटूयात, सगळ्या मोठा ग्रुप तयार करून सर्वांना जास्तीत लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचूयात. व्यवस्थित पुस्तक सगळ्या जास्तीत लोकांना पोहोचूयात. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री